नाईसली. ओके. ठीक आहे. तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपण आज बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. सुरुवात करूयात आपण आजच्या लेक्चरमध्ये कुठपासून, तर ते पहिल्या म्हणजे स्टार्टिंग पासून. कधीपासून या वेगवेगळ्या प्रदेशाची मागणी पुढे आली, कधीपासून वेगवेगळे प्रदेश आपापला वेगळा ठिकाण असलं पाहिजे किंवा आपलं वेगळं प्रदेश असला पाहिजे, असं कधीपासूनची मागणी आली किंवा कधीपासून या सगळ्या गोष्टी आल्या, त्या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सर थोडंसं काय करा, क्लिअरली तुमचं विजन ठेवा. एक नोट्स मी तुमच्यासाठी ह्या लिहून आणलेल्या आहेत. फक्त थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, की झूम वगैरे तसं मी ट्राय करेल की तुम्हाला व्यवस्थित दिसावं, कारण खूप महत्वाचा डाटा आज आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, तर ते नीट लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट खूप महत्वाची मी तुम्हाला सांगणार आहे. जिथे जिथे अंडरलाईन करणार आहे तिथे तिथे तुम्ही ते क्लिअरली लक्षात घ्या. क्लिअर? ओके. हा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. क्लिअर. संयुक्त महाराष्ट्राचा चळवळ किंवा संयुक्त महाराष्ट्राचाच लढा आज आपण बघणार आहोत, ते सांगितलं तुम्हाला सोबत. चला बघा, तर मी तुम्हाला आधीपासूनच सांगितलं की भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्रचना व्हावी किंवा भाषेच्या आधारावरती वेगवेगळे राज्य निर्माण व्हावेत, यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू होते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल की 1905 मध्ये जी बंगालची फाळणी झाली. क्लिअर? मग ती बंगालची फाळणी पण त्यांनी सांगितलं की आम्ही प्रशासकीय सोय करतो. मग त्यांनी हिंदूंची वेगळी केली, बंगाली लोकांची वेगळी केली आणि त्याच्यानंतर जे मुस्लिम लोक होते त्यांना वेगळं केलं. म्हणजे हिंदी आणि बंगाली या दोघांचं काय केलं, त्यांनी भाषेच्या आधारावरती विभाजन केलं होतं बंगालमध्ये. त्याच्यानंतर 1917 मध्येच तेलुगू लोकांनी मद्रासमध्ये येण्यासाठीची किंवा तेलुगू लोकांचा मद्रास सेपरेट झाला पाहिजे यासाठी काय झाली होती, आंदोलन सुरू झाली होती सुरुवातीला. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ओरिसा, लक्षात ठेवा हा खूप महत्वाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे ओरिसा हे जे राज्य आहे किंवा हे जे प्रांत आहे तो पहिल्यांदा बघला. म्हणजे परीक्षेचा प्रश्न आला की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भाषेच्या आधारावर निर्माण होणारा प्रांत कुठला पहिला, तर तो आहे ओरिसा. लक्षात घ्या, ओडिसी ही जी भाषा आहे त्याच्यावरून ओरिसा हा सगळ्यात पहिल्यांदा भाषेच्या नुसार वेगळा प्रांत तयार केला होता. लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर भाषेच्या आधारावर त्या मागण्या वाढत गेल्या. इथे 1995 आहे, 1935 आहे. भाषेच्या आधारावरती मागण्या वेगवेगळ्या वाढत गेल्या. मग 1935 पासून ह्या चळवळी पुढे पुढे सुरू झाल्या. 1936 साली मधुसूदन दास ओके यांच्या प्रयत्नामुळे बिहारमधून स्वतंत्र नवीन ओडिसा प्रांताची निर्माण झाली. ओके, मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा भाषेच्या आधारावरती स्वातंत्र्यपूर्व, बरं का मित्रांनो लक्षात घ्या, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ओरिसा तयार झाले भाषेच्या आधारावर प्रांत, आणि स्वातंत्र्यानंतर आंध्र प्रदेश तयार झाले. ओके, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये प्रश्न विचारता त्यावेळेस तुम्ही नीट लक्षात घ्या. मी काय सांगतोय की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भाषेच्या आधारावरती वेगवेगळे राज्य निर्माण झाले पाहिजेत, पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रांत होते, राज्य नव्हती. तर ओरिसा हे राज्य आहे ते सगळ्यात पहिल्यांदा भाषेच्या आधारावरती तयार झाले आणि त्याच्यासाठी मधुसूदन दास या व्यक्तीने खूप सारे प्रयत्न केले होते. मग पुढे आपण बघणार आहोत की स्वातंत्र्यानंतर ओके पोट्टा श्रीरामलू यांच्या उपोषणामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मग आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. हे स्वातंत्र्यानंतर आपण बघणार आहोत. तर स्वातंत्र्याच्या आधी जर प्रश्न आला असा की स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये भाषेच्या आधारावरती तयार होणारा पहिला प्रांत कोणता, तर ते काय उत्तर ओरिसा. ओरिसा हा प्रांत बिहार या प्रांतामधून तयार झाला होता आणि तो मधुसूदन दास या व्यक्तीच्या प्रयत्नामुळे तयार झाला होता. क्लिअर? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, 1920 जे अधिवेशन होतं ते तुम्हाला माहित असेल नागपूरला भरलं होतं हे अधिवेशन. या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला होता. क्लिअर? हे तुम्हाला माहित असेल चक्रवर्ती राघवाचार्य हे त्याचे अध्यक्ष होते. तर 1920च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनामध्ये आणि तसेच 1928च्या नेहरू अहवालामध्ये भाषावार प्रांत रचनेचा तत्वांचा स्वीकार केला आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, लक्षात घ्या. म्हणजे काँग्रेस जी होती, काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा जो काही मुद्दे असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेस काय केलं जाईल की भाषेवार प्रांत तयार केले जातील, जेणेकरून काय होईल की संस्कृतीमुळे किंवा भाषेमुळे त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ नये, त्यांच्यामध्ये भांडणं निर्माण होऊ नये म्हणून काय केलं होतं की काँग्रेसचं प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या भाषावार प्रांताचे तत्व स्वीकारण्यात आले होते, तर लक्षात ठेवा 1920चं नागपूर अधिवेशन. नागपूर अधिवेशनाचं वैशिष्ट्य हे पण आहे. दुसरं वैशिष्ट्य काय नागपूर अधिवेशनाचं, की याच अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला होता. असहकार चळवळीचा ठराव मांडला कुठं होता किंवा पारित झाला कुठं होता, तर कलकत्तामध्ये. ओके, लाला लजपत राय त्याचे अध्यक्ष होते. त्याच वर्षी विशेष अधिवेशन बोलवलं होतं नागपूरला आणि त्याचे सी राघवाचार्य काय होते त्याचे मी म्हणेल अध्यक्ष होते. आणि त्या अधिवेशनामध्ये ही जी भाषावार प्रांत आहे, भाषावार तत्व आहे, भाषेच्या आधारावरती वेगवेगळे प्रांत तयार केलेले आहेत ते त्या अधिवेशनामध्ये. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की नेहरू रिपोर्ट जो आहे तुम्हाला माहित असेल की लॉर्ड बर्कनहेडने काय सांगितलं होतं, भारतीयांना स्वतःची राज्यघटना तयार करायला होती.
ओके. मग ते चॅलेंज स्वीकारल्यानंतर नेहरू रिपोर्ट जो तयार करण्यात आला होता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट होती की आमची राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर आम्ही भाषावार प्रांत तयार. क्लिअर? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ही गोष्ट की भाषेवार तत्व मागणी जी होती किंवा भाषेवार प्रांताची मागणी होती ती खूप आधीपासून होती. क्लिअर? खूप आधीपासून. असं काय नाही की ती आत्ताच आली. क्लिअर? त्याचा पुढचा मुद्दा बघा महत्वाचा की 1945-46च्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्या जाहीरनाम्यामध्ये कोणती गोष्ट 1945-46च्या निवडणुका तुम्हाला माहित असेल की 45-46च्या निवडणुका एक्झॅक्टली 46 इयर होतं ते. त्याच्या निवडणुका काय झाल्या होत्या बरं 1946च्या? तर त्या झाल्या होत्या ह्याच्या संविधान सभेच्या. पण 45-46ला निवडणुका काय झाल्या होत्या तर त्या कायदे मंडळाच्या. मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कायदे मंडळांनी काय सांगितलं होतं आम्हाला जर तुम्ही निवडून दिले तर आम्ही भाषेवार प्रांत तयार. क्लिअर? म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी भाषेवार प्रांत तयार करण्याची जी तत्व होतं किंवा भाषेवार एखाद्या प्रदेशाची निर्मिती करण्याचं तत्व आहे ते खूप आधीपासून आहे. ओके. आणि मग ह्याच तत्वातून पुढे जाऊन काय झालं होतं आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. क्लिअर? आता थोडं पुढे जाऊत आपण. बघा काय झालं होतं की आपल्याला माहिती आहे भारत पाकिस्तानची फाळणी झाली. क्लिअर? भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर काय झालं की संस्कृतीमध्ये विविधता आली आणि फाळणी होताना काय झालं होतं की खूप लोकांचे जीव गेले होते. क्लिअर? तुम्हाला माहित असेल की भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्या काय झाल्या कत्तली झाल्या वेगवेगळ्या. आणि कत्तली झाल्यामुळे काय झालं की त्यांच्या संस्कृतीमध्ये मेन ही गोष्ट होण्यामध्ये किंवा तो जो मी म्हणेल रक्तपात झाला फाळणीचा. मग त्याच्यामध्ये काय गोष्ट होती की संस्कृती वेगवेगळ्या होत्या, भाषा वेगवेगळ्या. क्लिअर? मग स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालं की पंडित नेहरूंना वाटलं की आपण जर असं भाषेवार जर वेगवेगळे प्रांत दिले तर ही गोष्ट होऊ शकते की एकमेकाची लोक काय करू शकतील की हीच गोष्टी की काय हे त्याला मारतील त्या प्रांताचे, ह्या भाषेचे त्या भाषेला मारतील, अशी गोष्ट होऊ शकते. अशी भीती कुणाला वाटली? जवाहरलाल नेहरूंना वाटली. कारण त्यांनी कुठलं चित्र बघितलं होतं तर त्यांनी चित्र बघितलं होतं हे भारताच्या फाळणीचं. क्लिअर? म्हणजे भारताची जी फाळणी झाली होती ती झाल्यानंतर लोकांनी एकमेकाला जे ट्रीट केलं किंवा एकमेकाच्या जीवावर जी लोक उठली ती भीती वाटली जवाहरलाल नेहरूंना. त्यांना असं वाटलं की आपण जर भाषेवार वेगवेगळे प्रांत तयार केले तर काय होईल की उद्या भविष्यामध्ये ही लोक एकमेकावर भांडायला उठतील. त्याच्यामुळे भाषेवार आपण काय वेगवेगळे प्रांत तयार करायचं नाही हे तत्व जवाहरलाल नेहरूंनी स्वीकारलं. पण आधी काँग्रेसची भूमिका काय होती? तुम्ही असहकार चळवळीचं जे नागपूर अधिवेशन होतं त्याच्यामध्ये म्हणलं होतं की प्रांतिक आम्ही तयार करू किंवा भाषिक प्रांत तयार करू. नेहरूवालामध्ये पण म्हणलं काय की भाषिक प्रांत तयार करू. पण एकदमच जवाहरलाल नेहरूंनी पलटी घेतली म्हणजे की आम्ही भाषेवार प्रांत तयार करणार नाही. का करणार नाही? कारण त्यांनी काय बघितली होती भारताची पाकिस्तानची फाळणी बघितली होती की फाळणीमुळे जे लोक वेगवेगळे झाले त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की उद्या जर आपण भाषावार प्रांत तयार केले तर त्यांच्यामध्ये पण राज्यातल्या राज्यामध्ये असे भांडणं होऊ शकतात. क्लिअर? त्याच्यामुळे काय म्हणले नेहरू की आम्ही भाषेवार प्रांत तयार करणार नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे विद्यार्थ्यांना, अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये एकीकडे आधी सुरुवातीला होतं की भाषावार प्रांत तयार करायचे, भाषावार प्रांत तयार करायचे. पण नंतर दुसरीकडे काय झालं की अचानकच पलटी झाली आणि नेहरू म्हणले की भाषावार प्रांत तयार करणार नाही. पण नेहरूंच्या म्हणण्यामागे एक कारण काय होतं की भारताची फाळणी. क्लिअर? सो ही मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणून स्वातंत्र्य मिळाल्या भाषावार प्रांत तयार केले नाहीत. मित्रांनो लक्षात घ्या. भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळाल्या आपण काय म्हणलं असतं की चला मराठी लोकांचा महाराष्ट्र, कानडी लोकांचा कर्नाटक. क्लिअर? त्याच्यानंतर जो हिंदी लोकांचा आहे मग ते बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाबी लोकांचा पंजाब, गुजरात्यांचा गुजरात. असं आपण 1947ला का तयार केलं नाही ह्याचं कारण समजून घ्या तुम्ही. कारण का की नेहरूंच्या पुढे चित्र कशाचं होतं तर भारताच्या फाळणीचं. त्याच्यामुळे काय झालं की मग हे राज्य कशी तयार झाली तर सगळ्यात पहिल्यांदा काय झालं की 1950ला लक्षात घ्या आपण भारत स्वातंत्र्य झाला या काळामध्ये आहोत. सगळ्यात पहिल्यांदा काय झालं तर 1950ला काय केलं की 4 गट केले. ह्या सगळ्या राज्यांचे 4 गट केले. त्यांना नाव देण्यात आली ABCD. मग ए मध्ये 9 राज्य टाकली, बी मध्ये 9 टाकली, सी मध्ये 10 टाकली आणि डी मध्ये 1 टाकलं. 9, 9, 10, 1. ओके. मग काही राज्य होती ती ब्रिटिश गव्हर्नमेंटची होती. त्याच्यानंतर काही राज्य होती ती केंद्रशासित प्रदेशांची होती. त्याच्यानंतर काही राज्य ही कमिशनरांची होती आणि डी मध्ये एकच होतं ते म्हणजे अंदमान आणि निकोबार. म्हणजे आपल्याला जे आज आपण बघतो की ते 28 राज्य जे आहेत आज आपल्या भारतामध्ये ती आधी कशी होती स्वातंत्र्य मिळाल्या ती 4 गटात विभागली होती. A, B, C आणि D. का या 4 गटात विभागली होती? प्रत्येक गट सेपरेट का नाही केला भाषेवार? कारण नेहरूंना अशी चिंता होती की भाषेवार जर आपण वेगवेगळ्या गोष्टी केल्या
तर पुढे जाऊन राज्यांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की 1950 साली भारताच्या घटनेमध्ये भारताचे वर्गीकरण काय केलं होतं, अ ब क ड या 4 भागामध्ये केलं होतं. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून जी राज्यघटना लागू झाली होती त्या राज्यघटनेमध्ये राज्य जी होती ती राज्य ह्या ABCD या 4 भागामध्ये विभागली होती. क्लिअर. मग हे जी तत्व आहे, ही जी गोष्ट आहे, मग पुढं हे ABCD ही गोष्ट रद्द केली आणि सेपरेट राज्य तयार झाले, ते आपण पुढे बघणार आहोत. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या महत्वाची इथं ही, की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्यांचं वर्गीकरण हे ABCD या 4 प्रकारामध्ये करण्यात आलं होतं. ते ABCD काय आहे किंवा त्याचं नष्ट कसं झालंय ते आपण पुढे बघणार आहोत. पुढं की वर्गावार राज्य विभागणी यशस्वी न झाल्यामुळे शासनानं राज्य पुनर्रचना करण्यासाठी विविध आयोग नेमले. म्हणजे सरकारनं काय केलं की ABCD असं केलं, पण हे ABCD हे जे आहे हे तत्व नीट फिक्स होत नव्हतं. कारण A मध्ये कुठली राज्य टाकायची, B मध्ये, C मध्ये, D मध्ये जे राज्य टाकलेले आहेत, मग त्यांनी नेमकं काम कसं करायचं किंवा त्यांचं प्रशासन नेमकं चालवायचं कसं, कुठल्या आधारावरती राज्य ABCD मध्ये टाकलेले आहेत हे स्पष्ट होत नव्हतं. मग त्याच्यामुळे काय ठरवलं सरकारनं की आता एक असा आयोग नेमायचा, त्या आयोगाकडे काम द्यायचं की हे राज्यांचं नेमकं वर्गीकरण आता कसं करायचं. क्लिअर. 9, 9, 10, 1 अशी जी राज्य आहेत त्यांना नेमकं कसं वेगळं करायचं याच्यासाठी सरकारनं वेगवेगळे आयोग नेमायला सुरुवात केली. मग ते कुठले कुठले आयोग आहेत आपण पुढे बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे आहेत यशवंतराव चव्हाण यांचं एक पुस्तक आहे, ते म्हणजे कुठलं, ऋणानुबंध. यशवंतराव चव्हाण त्यांचं एक पुस्तक आहे ऋणानुबंध. त्या ऋणानुबंध पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली. ओके. म्हणजे काय की हे जी मराठी असेल की मराठीचा पगडा लोकांवरती कधी बसणार, ज्यावेळेस मराठी लोक वाचतील, मराठी लोक बोलतील, मराठी वाचणं बोलणं हे कधी पुढे येईल तर मराठी साहित्य लोकांनी वाचलं तर. त्याच्यामुळे मराठी ही भावना पुढे येण्यामागं मराठीचा साहित्याचा वाटा व मराठीचा साहित्याचा हात खूप मोठा आहे असं वर्णन कोणी केलं होतं त्यांच्या ऋणानुबंध या पुस्तकामध्ये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलं होतं. पुढं एक बघा आता ही साल बघा 1908 मध्ये त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये चिंतामणराव वैद्य या व्यक्तीनं या भाषिक एकीकरणाचा उल्लेख प्रथम केला होता. भाषिक एकीकरण म्हणजे महाराष्ट्राच्या एकीकरणाचा उल्लेख, म्हणजे उल्लेख वगैरे विचार वगैरे हे स्वातंत्र्याच्या काळापासूनच महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर 1911 मध्ये काय झाली होती, बंगालची फाळणी रद्द केली होती, भाषिक तत्व इथं रद्द केलं होतं ब्रिटिशांनी. 1938च्या अखेरीस मुंबई येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाची मागणी आली आणि वराडसह, आता वराड भाग म्हणजे कुठला, वराड म्हणजे तिकडचा विदर्भ, वराडी म्हणतो आपण, वराड भागासह महाराष्ट्राचा एक भाषी प्रांत बनवावा. आणि निजाम तुम्हाला माहित असेल की पोर्तुगीजांचं राज्य गोव्यावरती 1961 पर्यंत होतं. 1961 नंतर गोवा आपल्या भारताचा भाग झाला. क्लिअर. गोवा 1961 नंतर भारताचा भाग झाला. 1961 पर्यंत गोवा हा पोर्तुगीजांच्या हातामध्ये होता. त्याच्यानंतर जो मराठवाडा जो भाग आहे, मराठवाडा, मग त्याच्यामध्ये औरंगाबाद असेल, त्याच्यानंतर बीड वगैरे आताचा सध्याचा भाग आहे, हा भाग आधी कुठल्या संस्थानाचा भाग होता तर तो आधी हैदराबाद संस्थानाचा भाग होता. क्लिअर. कुठल्या संस्थानाचा भाग होता आधी, हैदराबाद संस्थानाचा. मग झालं काय की लोक काय म्हणायची की ज्यावेळेस गोव्यातनं पोर्तुगीज जातील आणि निजाम जाईल ह्या मराठवाड्यातून, त्यावेळेस हे सगळे प्रदेश आणि राहिलेला मराठी भाषेचा प्रदेश या सगळ्यांचा मिळून एक काय केला पाहिजे, महाराष्ट्र निर्माण केला पाहिजे, अशी मागणी 1938च्या साहित्य संमेलनामध्ये मांडली गेली. मग पुढं 1939च्या साहित्य संमेलनामध्ये हाच ठराव पास झाला की सर्व मराठी भाषा प्रदेशांचा मिळून एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव देण्यात यावे. आणि संयुक्त महाराष्ट्र या शब्दाचा प्रथम उच्चार आपल्याला कधी बघायला मिळतो, 1939च्या अहमदनगर येथील साहित्य संमेलनामध्ये. क्लिअर. 1939 बघा, म्हणजे ही 1939 ही साल आहे, ते कुठलं आहे मित्रांनो, स्वातंत्र्याच्या आधीच आहे. क्लिअर. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासून महाराष्ट्र निर्माण व्हावा व मराठी भाषेचा एक प्रदेश निर्माण व्हावा ही मागणी काय येत होती तर पुढे येत होती. लक्षात घ्या, हे खूप आयएमपी स्टेटमेंट आहे की संयुक्त महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा एक प्रांत निर्माण व्हायला पाहिजे असं उल्लेख प्रथम कोणत्या साहित्य संमेलनामध्ये आढळतो आपल्याला तर अहमदनगरच्या साहित्य संमेलनामध्ये 1939 आपल्याला बघायला मिळतो. पुढं 1947 मध्ये रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन झाली. 47 नाही, ते 40 आहे. ओके. 1940. आता हे अंडरलाईन करून घ्या बरं का. संयुक्त महाराष्ट्र सभा ही कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली? संयुक्त महाराष्ट्र सभा ही रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. आणि ही संघटना जी स्थापन झाली होती ती कशासाठी तर महाराष्ट्र हा एक भाषिक प्रदेश निर्माण व्हायचा याच्यासाठी. मग दुसरं एक काय झालं की पुढं डॉक्टर केदार जे आहेत
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. आता महाराष्ट्र एकीकरण संयुक्त महाराष्ट्र सभा आणि महाराष्ट्र एकीकरण परिषद हे वेगवेगळी लोक आहेत. संयुक्त महाराष्ट्र सभा जी आहे ती 1940 साली रंगराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आणि ही पुढे हिचं कार्य आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यातूनच पुढे संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण झाली. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा की संयुक्त महाराष्ट्र सभा ही 1940 साली कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली, तर संयुक्त महाराष्ट्र सभा 1940 ला ही रंगराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली आणि हा PSI मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे ती 1941 साली डॉक्टर केदार यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झाली आणि सगळ्यांचा उद्देश काय होता की मराठी भाषेचा एक प्रांत निर्माण व्हावा याच्यासाठी. क्लिअर. मग पुढे काय झालं बघा की ऑगस्ट 1940 मध्ये रामराव देशमुख यांच्याच अध्यक्षतेखाली अजून एक महाविदर्भ सभेची स्थापना केली. म्हणजे कसं होतं माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेस नवीन निर्माण होत असते ना, मग त्याच्यामध्ये काही लूफहोल्स असतात, म्हणजे काही अपडाऊन्स असतात, काही त्रुटी असतात. म्हणजे काही असं होतं की महाराष्ट्र निर्माण होत असताना विदर्भ त्याच्यामध्ये जाणार नाही, विदर्भी लोकांचा एक वेगळं राज्य तयार व्हायला पाहिजे अशी मागणी काही लोकांकडून आली होती. काहींना असं वाटायचं की नाही, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा न्यायचा नाही, मराठवाडा हे सेपरेट असं राज्य तयार करायचं. म्हणजे अशा ज्या गोष्टी होत्या त्या आधीपासूनच, म्हणजे महाराष्ट्र निर्माण होण्याच्या आधीपासूनच होत्या. तर हे पण लक्षात ठेवा की महाविदर्भ सभा ही सुद्धा रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालीच, रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 2 सभा स्थापन झाल्यात लक्षात ठेवा. एक संयुक्त महाराष्ट्र सभा आणि दुसरी महाविदर्भ सभा. क्लिअर. पुढे बघा 1942 मध्ये डॉक्टर ग.त्र. माडखोलकर यांनी महात्मा गांधीजींना एक पत्र लिहिलं होतं आणि संयुक्त महाराष्ट्र तयार व्हायला पाहिजे असं सांगितलं होतं. ओके, हे पण खूप महत्वाचं सेंटेन्स आहे की ग.त्र. माडखोलकर हे ऍक्च्युली अनुयायी होते महात्मा गांधीजींचे. सो त्यांनी महात्मा गांधीजींना एक पत्र व्यवहार केला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की महाराष्ट्राला काय व्हायला पाहिजे, एक स्वतंत्र प्रदेश निर्माण झाला पाहिजे मराठी भाषिकांचा. पण महात्मा गांधी जे आहेत त्यांनी या कल्पनेस पाठिंबा दिला होता. क्लिअर. परंतु ते काय म्हणले होते की मुंबई महाराष्ट्रात येणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं की मराठी भाषिकांचा प्रदेश तयार करायला माझी काहीच प्रॉब्लेम नाही, गांधी म्हणाले. फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी त्यांनी काय दाखवला, विरोध दाखवला. पुढं 30 ते 31 मे 1943 साली मुंबई येथे मराठी पत्रकार परिषद जसं करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती आणि त्याच्यामध्ये 2 ठराव पारित करण्यात आले. त्यातला पहिला ठराव असा होता की स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. म्हणजे की एकीकडे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे अशी काही लोक मागणी करत होती. संयुक्त महाराष्ट्र सभेने ही मागणी केलेली संपूर्ण महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव मान्य करण्यात आला. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र सभेने जी मागणी केली होती संपूर्ण, ओके, एकीकडे संयुक्त महाराष्ट्र समिती जी होती किंवा संयुक्त महाराष्ट्र सभा जी होती रंगराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेली, ती म्हणायची की संपूर्ण महाराष्ट्र आला पाहिजे. त्याच्यानंतर काही लोक असं म्हणायचे की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. मग याचं पुढे काय झालं आपण बघणारच आहोत. पुढे 1946 बेळगाव येथील साहित्य संमेलन पण खूप महत्वाचं आहे. येथील साहित्य संमेलनामध्ये हेच होते ग.त्र. माडखोलकर जे गांधीजींच्या अनुयायी होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन भरलं होतं आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती संदर्भात महत्वपूर्ण भूमिका मांडली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातील ही महत्वाची घटना होती. एखाद्या साहित्य संमेलनावरती सरकारचं लक्ष असतं की एखाद्या साहित्य संमेलनामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी होत आहेत, कोणत्या गोष्टी होत नाहीत. मग त्याच्यामध्ये ग.त्र. माडखोलकर जे होते त्यांनी काय केलं होतं की संयुक्त महाराष्ट्रासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्र निर्मिती होण्यासाठी त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला होता. पुढे जाऊन 1946 ला शंकरराव देव, हे पण लक्षात घ्या नाव, शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण परिषद स्थापन झाली. ओके, महाराष्ट्र एकीकरण परिषद. मग लक्षात ठेवा की 2-3 गोष्टी की पहिल्यांदा आपण काय बघितलं होतं की संयुक्त महाराष्ट्र सभा 1940 साली, संयुक्त महाराष्ट्र सभा 1900 एक जस्ट मिनिट, 1 मिनिट मित्रांनो, थोडस टेक्निकल इश्यू, 1 मिनिट. ओके, चलो. तर मला तुम्हाला काय सांगायचे 3 गोष्टी. कुठल्या? तर सभा कोणाकोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाल्यात बघा. पहिली गोष्ट आपण बघितलं मगाशी की संयुक्त महाराष्ट्र सभा. संयुक्त महाराष्ट्र सभा ही जी संघटना आहे किंवा ही जी मी म्हणेल
महाराष्ट्र सभा. ओके. एक मिनिट मित्रांनो, थोडस काहीतरी आवाज म्यूट होता. एक मिनिट. ओके चलो, जस्ट अ मिनिट. ओके चलो. संयुक्त महाराष्ट्र सभा. ओके. आता 3 संघटना मी मगाशी तुम्हाला सांगितल्या. पहिली संयुक्त महाराष्ट्र सभा जी आहे ते रंगराव देशमुख याच्या अध्यक्षतेखाली 1940 ला. त्याच्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती 1940 मध्ये डॉक्टर केदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. आणि तिसरी 1946 ला, 1946 ला तिसरी जी आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली, शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. पण ती काय होती, महाराष्ट्र एकीकरण परिषद होती. आता ह्यांची पुढे काय काय झालं ते आपण बघणारच आहोत. आता महाराष्ट्र एकीकरण परिषदेमध्ये मराठी भाषिक आणि प्रांतिक निर्मितीसाठी कार्य करण्यात आणि संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली होती. कशासाठी, तर मराठी प्रांतिक निर्मितीसाठी किंवा मराठी भाषेची प्रांताची निर्मिती होण्यासाठी. तर काय झालं होतं, 1947 ला भारत स्वतंत्र होणार होता. क्लिअर, 15 ऑगस्ट 1947 ला. मग त्याच्यानंतर नेहरू काय म्हणले होते की जे काही वेगवेगळे भाषिक प्रांत तयार करण्यात येतील किंवा जे काही वेगवेगळे भाषिक गोष्टी तयार करण्यात येतील त्याच्यासाठी आम्ही एक कमिशन नेमणार आहोत. आणि त्या कमिशनचं नाव आहे मित्रांनो दार कमिशन. लक्षात आहे, कुठलं कमिशन, दार. म्हणजे नेहरूंनी असं सांगितलं की भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भारतामध्ये भाषिक दृष्ट्या किंवा राज्य कशी तयार करता येतील याच्यासाठी आम्ही काय करणार आहोत, एक दार नावाचं कमिशन, दार या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमणार आहोत. महाराष्ट्रामध्ये लगेच हातपाय हलायला सुरुवात झाली की महाराष्ट्रामध्ये लगेच एक अकोला करार करण्यात आला, अकोला येथे. आणि तिथं काय केलं की सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना बोलावलं, जी लोक मराठी भाषिक होती, ज्यांना असं वाटायचं की मराठी प्रदेश निर्माण झाला पाहिजे, त्यांना अकोला येथे बोलवलं. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण या दार कमिशन पुढे आपल्या मागण्या मांडायच्या. ओके, मी परत एकदा सांगतो की भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर भारतामध्ये नेमकी कशी राज्य तयार करण्यात यावीत याच्यासाठी कमिशन नेमण्यात येणार होतं, त्याला म्हणणार होतं दार कमिशन. मग या दार कमिशन पुढे आपल्या मराठी राज्याची मागणी कशा प्रकारे मांडायची याच्यासाठी अकोला येथे सगळ्या लोकांना बोलवलं महत्वाच्या. आणि तिथे जी गोष्ट झाली सगळ्यात पहिल्यांदा त्याला म्हणतात अकोला करार. त्याला काय म्हणतात, अकोला करार. आपल्याला काय बघायचे, सिक्वेन्शियली कुठले कुठले करार झालेत हे बघवायचे. मग तुम्हाला अकोला करार कळाला. अकोला करार कशासाठी होता, तर दार कमिशन पुढे मागणी आपलं मत मांडण्यासाठी. आणि दार कमिशन काय होती, तर भारतामध्ये नेमकी राज्यांची निर्मिती कशी करणार होती त्याच्यासाठी होती. तर आता अकोला करारामध्ये काय होतं बघा, दार कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांत रचनेची मागणी करण्यासाठी आणि एक मुखांना आपल्या मागण्या मांडण्यासाठी अकोला येथे बैठक झाली होती. त्याच्यामध्ये शंकरराव देव असतील, मासा कन्नमवार, रामराव देशमुख मागे बघितलं, धनंजयराव गाडगीळ असतील, त्याच्यानंतर पुमनचंद्र सका असतील, त्याच्यानंतर दवा पोद्दार, ही जी नावं आहेत, गौतम माडखोल वगैरे मगाशी आपण बघितले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ही जी लोक होती, ह्या सगळ्या महत्वाच्या लोकांनी इथं अकोला करारामध्ये बैठकीमध्ये आले. आणि तिथं काय ठरवलं की विदर्भाचे नेते, पण विदर्भाच्या नेत्यांच्या मनात महाराष्ट्र एकीकरणाबाबत विश्वास निर्माण व्हावा. म्हणजे विदर्भाची जी लोक होती की आता मला सांगा की दार कमिशन जर आलं आणि दार कमिशन पुढे मराठी लोक म्हणले की आमचा महाराष्ट्र पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्हाला विदर्भ पण पाहिजे असं म्हणलं, आणि एकीकडे दार कमिशन पुढे विदर्भाची लोक म्हणली की नाही आम्हाला महाराष्ट्रात नाही जायचं, आम्हाला विदर्भ पाहिजे, तर तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. क्लिअर. मग त्याच्यासाठी काय केलं की विदर्भाच्या पण लोकांना बोलवा, त्यांच्याशी आपण डिस्कस करूयात की नेमकं होणार आहे कसं. क्लिअर. मग याच्यासाठी काय बोलवला, हा अकोला करार झाला. मग अकोला करारामध्ये काय कलम होती बघा. सगळ्यात पहिलं की संयुक्त महाराष्ट्र म्हणून एक प्रांत तयार करून त्याच्यामध्ये मध्य प्रांतातील वऱ्हाडी मराठी भाषिक बोलणाऱ्या प्रदेशाचा व दुसरा महाराष्ट्राचा असा उपप्रांत ठेवावा. क्लिअर. म्हणजे काय सांगितले त्यांनी की मराठी भाषेचा जर असा प्रदेश झाला तर जी वऱ्हाडी लोक आहेत, विदर्भ वगैरे, त्यांना असं वाटत असेल की आपलं एक वेगळी ओळख असावी, तर त्यांचा एक उपप्रांत आणि राहिलेला एक उपप्रांत, पण टोटल सगळे मिळून काय असतील, सगळे मिळून शेवटी एक महाराष्ट्रातच असतील, असं सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा मांडला. त्याच्यानंतर प्रत्येक उपप्रांताला स्वतंत्र कायदेमंडळ व मंत्रिमंडळ असेल. म्हणजे काय सांगितले त्यांनी की समजा हा विदर्भाचा एखादा हा उपप्रांत, विदर्भाचा एका उपप्रांत वऱ्हाडी भाषा बोलणारा आणि त्याच्यानंतर राहिलेला महाराष्ट्र हा एक उपप्रांत, ओके, रेस्ट महाराष्ट्र. मग त्यांनी काय म्हणले की ह्यांचं कायदेमंडळ वेगळं असेल, हे वेगळं काय, म्हणजे ह्यांची विधानसभा विधान परिषद वेगळी, ह्यांची विधानसभा विधान परिषद वेगळी, पण ते एकाच राज्यात असतील. कुठल्या, तर ते महाराष्ट्र नावाच्या, असं त्यांनी सांगितलं अकोला करारामध्ये. अजून दुसरा कुठला मुद्दा मांडला, तर सर्व प्रांतांसाठी एकच गव्हर्नर असेल. म्हणजे प्रांत जरी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी 2 प्रांत होत असेल, एक वऱ्हाडी प्रांत आणि दुसरा
राहिलेला महाराष्ट्र, तर त्याचा गव्हर्नर काय असेल, एकच असेल असं सांगितलं. एक डेप्युटी गव्हर्नर असावा आणि त्याची निवडणूक संबंधित प्रांतामधून व्हावी असं सांगितलं. कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व असावे, म्हणजे जे काही संसदेवरती सदस्य जाणार आहेत त्यांना लोकसंख्ये प्रमाणामध्ये त्या त्या राज्याच्या राज्य विधिमंडळामध्ये जाणारे सदस्य आहेत त्यांना ते लोकसंख्येप्रमाणे काय असावे, त्यांचं प्रतिनिधित्व असावं. उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात. मी सांगितलं इकडचा भाग यांच्या निवडणुका स्वतंत्र घ्याव्यात. उपप्रांतासाठी उच्च न्यायालय स्वतंत्र असावीत. विशिष्ट बाबींसाठी संपूर्ण प्रांतांचे एक खास न्यायालय असावे. म्हणजे काय की अकोला करारामध्ये शेवटी काय, आता अकोला कराराची सिच्युएशन तशीच होती बघा, लक्षात घ्या की विदर्भाची लोक कधी वेगळा प्रांत मागतील हे सांगता येत नव्हतं. म्हणून काय झालं होतं की वेगवेगळे दिले होते सगळ्या गोष्टी, म्हणजे ह्यांचं विधिमंडळ वेगळं, ह्यांचं वेगळं, ह्यांचा गव्हर्नर वेगळा, ह्यांचा वेगळा, ह्यांचं न्यायालय वेगळं, ह्यांचं न्यायालय वेगळं, म्हणजे पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी दिल्या इकडच्या एका उपप्रांताला दोन्ही पण. आणि हे सगळं कुठं ठरवण्यात आलं, अकोला करारामध्ये. आणि शेवटी अकोला करारामध्ये काय सांगितलं की वरील ठरावाप्रमाणे असे ठरले की संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे अशक्य झाल्यास महाविदर्भ व स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत. म्हणजे काय झालं की तिथं जर त्यांनी नाहीच ऍक्सेप्ट केलं की एकच महाराष्ट्र असावा तर मग आपण वेगवेगळे प्रांत तयार करूयात असं अकोला करारात सांगितलं. मग हा झाला अकोला करार. लक्षात घ्या अकोला कराराचा मुद्दा लक्षात घ्या. अकोला करार कधी झाला तर 8 ऑगस्ट 1947 ला. अकोला करार कशासाठी होता तर दार कमिशनच्या पुढे मागण्या मांडण्यासाठी. दार कमिशन काय होतं तर कशा प्रकारे राज्य निर्मिती होईल स्वातंत्र्यानंतर त्याच्यासाठीच होतं. मग अकोला करारामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार मित्रांनो की वेगवेगळ्या दिल्या होत्या गोष्टी सगळ्या. म्हणजे अकोला करारामध्ये मराठी भाषिकांचा एक प्रदेश तयार करायचा आणि त्याचे छोटे उपप्रांत तयार करायचे 2 भाषेनुसार आणि संस्कृतीनुसार, आणि त्यांचं कायदेमंडळ वेगळं करायचं, त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करायच्या असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. मग दार कमिशन आलं. एक्झॅक्ट जे दार कमिशनचा उल्लेख करत होतो ते दार कमिशन आलं आणि हे दार कमिशनचे अध्यक्ष होते S.K. दार. लक्षात ठेवा S.K. दार नावाचे सदस्य अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये जे सदस्य होते त्यांचे नाव होतं श्री पन्नालाल आणि जगत नारायण लाल. ओके. त्यांनी काय केलं, पूर्ण भारताचा दौरा केला. 1000च्या आसपास त्यांनी निवेदनं स्वीकारली, 700 लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि डिसेंबर 1948 ला त्यांनी आपला अहवाल सादर केला. क्लिअर. कुठलं दार कमिशननं आपला अहवाल सादर केला. त्यांनी काय सांगितलं होतं, पहिला मुद्दा बघा त्यांच्या अहवालातला काय होता की भाषिक आधारावर प्रांताची निर्मिती करणे हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य नाही. हा प्रश्न तातडीने हाताळण्याची गरज नाही. आणि इथं महाराष्ट्राच्या लोकांच्या संतापाची लाट उसळली की ज्या दार कमिशन पुढे एवढं सगळं मान्य मांडल्यात, दार कमिशन पुढे एवढं सगळं मत मांडले, ती दार कमिशन काय म्हणते की जर भाषावार प्रांतरचना केली भाषावार तर ते राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाचं नसणार आहे आणि ही भाषावार प्रांतरचना करायची सध्या तरी गरज नाही असं दार कमिशननं म्हणलं. पुढे काय म्हणलं की सध्या देशापुढे अन्नधान्याची टंचाई आहे, संरक्षण, चलनवाढ, पुनर्वसन ह्या निकडीच्या गोष्टी आहेत. आधी आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊया आणि नंतर बघूयात ना आपण कुणाला भाषावर प्रांत पाहिजे असं वगैरे. त्याच्यानंतर काय झालं की मुंबई आणि मद्रास या शहराचा प्रश्न भाषेच्या आधारावर नाही तर लोकांचे हितसंबंध पाहून सोडवायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. कुणी तर दार कमिशननं. आणि त्यांनी सांगितलं की काही झालं तरी मुंबई वेगळी ठेवणार आहे आम्ही. ओके. काही झालं तरी मुंबईला काय आम्ही ठेवणार आहे, वेगळं ठेवणार आहे असं कोणी सांगितलं, दार कमिशननं. आणि या अहवालावर मग सगळीकडनं प्रतिक्रिया उठायला चालू केल्या. मग त्याच्यामध्ये मल्याळी लोक असतील, तेलुगू लोक असतील, मराठी, कन्नड या सगळ्या जनतेने तीव्र प्रतिक्रिया दिल्या दार कमिशनवर. आणि दार कमिशनने हा प्रश्न काय ढकलला होता, पुढे ढकलला होता. मग या अहवालावर अखिल भारतीय काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनामध्ये सर्वच नेत्यांनी टीका केली होती. त्यामुळे या प्रश्नाचा विचार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि एक परत समिती नेमली. आता तुम्हाला एक सिक्वेन्स कळाला असेल की अकोला करार झाला. अकोला करारामध्ये सांगितलं की आपला महाराष्ट्र आपण असा तयार करू. मग त्यांनी अकोला कराराच्या गोष्टी कुठं मांडणार आहे त्यात दार कमिशन आली. दार कमिशननं सगळ्या भारताच्या मुलाखती घेतल्या, कोणाला कसला प्रदेश पाहिजे काय पाहिजे. पण दार कमिशन काय म्हणलं की आता भारत स्वतंत्र झालेला आहे, आता आम्ही भाषेच्या तत्वावरती वेगवेगळी राज्य देण्यास असमर्थ आहोत. आता भारताच्या पुढे सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की अन्नधान्याची टंचाई कशी सोडवायची. त्याच्यामुळे सध्या तरी आम्ही काय करू शकत नाही की भाषेच्या आधारावरती वेगळं राज्य निर्माण करू शकत नाही. हा प्रश्न आपण पुढे जाऊन सोडूया. मग झालं काय, असं दार कमिशन म्हणल्यामुळं सगळे नाराज झाले. सगळे नाराज झाले म्हणजे कोण नाराज झाले, तेलुगू लोक नाराज झाली, त्याच्यानंतर कानडी लोक नाराज झाली, मल्याळी लोक नाराज झाली. मग ही सगळे नाराज झाल्यामुळं पूर्ण भारतातूनच काय झालं की त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. पूर्ण भारतातून प्रतिक्रिया येऊ लागल्यामुळं शेवटी काय झालं की स्वतः जवाहरलाल नेहरूंना याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज पडली. स्वतः जवाहरलाल नेहरूंना. मग जवाहरलाल नेहरूंनी काय केलं की आपल्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली म्हणजे 3 लोक कोण तर स्वतः जवाहरलाल नेहरू असतील ते, जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, ओके, व्ही म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल,
ओके. आणि पी म्हणजे पट्टाभी श्रीराम. तर ही जी लोक आहेत ही, ओके, ही लोकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. बघा लोक कुठली होती, तर जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. या तिघांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याला JVP समिती म्हणतात. सिक्वेन्स लक्षात घ्या मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही फक्त वाचू नका, समजून घ्या. पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली की अकोला करार झाला. अकोला करार कशासाठी झाला होता, तर दार कमिशन पुढे मागण्या मांडण्यासाठी. मग दार कमिशन पुढे मागण्या मांडल्या, पण काय झालं, दार कमिशन म्हणली की आम्ही सध्या वेगळा प्रांत तयार करणार नाही. मग देशभरातून काय झाल्या, प्रतिक्रिया उलटल्या आणि त्याचा प्रतिक्रियांचा वेगळा विचार करण्यासाठी किंवा त्या प्रतिक्रिया हँडल करण्यासाठी कुठली कमिटी आली, तर JVP समिती आली. JVP जे म्हणजे जवाहरलाल नेहरू होते, त्याचे अध्यक्ष होता. V म्हणजे वल्लभभाई पटेल होते आणि P म्हणजे पट्टाभी सीतारामय्या होते. याच्यामध्ये काय झालं, JVP समिती आली 1948 ला, ज्यावेळेस दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर. मग काय झालं बघा, आंध्र प्रदेश निर्माण करायचा, ओके, आणि झाल्यास तेलुगू भाषिकांची मद्रासवर हक्क सांगू नये असं सांगितलं त्यांनी. म्हणजे मद्रास याच्यावरती, म्हणजे थोडक्यात सुरुवातीला ह्यांची भावना कशी असायची माहितीये का, की भांडणं म्हणजे राज्य निर्मितीची भांडणं काय असायची, आता मुंबई आहे आपलं, मुंबईवरती हक्क गुजरात पण सांगायचा. क्लिअर, कारण मुंबईच्या जवळ गुजरात पण आहे, गुजरात पण हक्क सांगायचा मुंबईवरती आणि महाराष्ट्रातून हक्क सांगायचा. मग त्याच्यामुळे महाराष्ट्राचा प्रश्न प्रलंबित पडला होता, लक्षात ठेवा. महाराष्ट्र आधीच निर्माण झाला होता, पण मुंबईमुळे घोडाळलं होतं. तसं मद्रास, चेन्नई खाली, चेन्नई मद्रासमध्ये पण तीच गोष्ट झाली होती की वेगवेगळी लोक त्याच्यावरती हक्क सांगत होती. मग त्याच्यामुळे काय झालं की ते म्हणले की आंध्र प्रदेश निर्माण करू शकतो आणि मद्रासवर हक्क सांगू नका, मद्रास आम्ही सेपरेटच ठेवणार आहे. महाराष्ट्रात मुंबईचा समावेश केला जाणार नाही. डायरेक्ट JVP समितीने सांगितले होते की महाराष्ट्रात मुंबईचा समावेश केला जाणार नाही. का, तुम्हाला तेच सांगितलं की जी मोठमोठी राज्य आहेत, जवाहरलाल नेहरूंची सुरुवातीची भावना असायची अशी असायची की ती सेपरेटच राहिली पाहिजे, ती कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये ती समावेश न करता यायला पाहिजे. मग त्याच्यामुळे JVP समितीने डायरेक्ट सांगितलं की मुंबई महाराष्ट्रामध्ये समावेश होणार नाही. वऱ्हाड नागपूर भागातील लोक महाराष्ट्रामध्ये जायचे की नाही ते स्वतःच ठरवतील. कर्नाटक राज्याची निर्मिती अडचणी संपताच केली जाईल असं त्यांनी सांगितलं JVPनं. त्याच्यानंतर मग काय झालं की एक्झॅक्ट महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काहीच निर्णय झाला नाही तर JVP समितीत पण 1948 ला. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली लोक पण परत काय झाली, चिडली. मग आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये काय झालं होतं की एक्झॅक्ट आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये निर्णय झाला नव्हता. तेलुगू भाषिकांच्या आंध्र प्रदेश पोट्टाभी श्रीरामुलू, ओके, हे जे आहे ते पोट्टाभी सीतारामय्या पी मधले आणि हे आहेत पोट्टाभी श्रीरामुलू. आता ह्या पोट्टाभी श्रीरामुलू यांच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जस्ट मी तुम्हाला त्यांची इमेज दाखवतो, तुमच्यासाठी मी आज आणलेली आहे. क्लिअर, तर हे पोट्टाभी श्रीरामुलू जे आहेत ना, जस्ट मिनिट, हा ओके, दिस इज द पर्सन. हे जे पोट्टामू श्रीरामुलू आहेत ना, यांनी आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि ही व्यक्ती बसली उपोषणाला. आणि ही व्यक्ती 1-2 नाही, चांगले 56 ते 58 दिवस ही व्यक्ती उपोषणाला बसली, अन्न पाणीचा त्याग करून. का, तर स्वतंत्र आंध्र प्रदेश झाला पाहिजे याच्यासाठी. आणि झाला काय मुद्दा की हे उपोषण करत असताना पोट्टाभी श्रीरामुलू यांचं झालं निधन. यांचं काय झालं, निधन झालं. आता वी आर इंडियन्स, आपण भारतीय लोक आहोत, आमचा लीडर मेला किंवा आमच्या एखाद्या गोष्टीसाठी ही उपोषण करणारा माणूस मेला, तरी पण सरकारनं काय केलं नाही, त्याची मागणी मान्य केली नाहीये. मग त्याच्यामुळे काय झालं, खूप मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशमध्ये सरकारच्या विरोधामध्ये एक आंदोलन उभं राहिलं पोट्टाभी श्रीरामुलू यांच्या मृत्यूनंतर. मग शेवटी नाईलाजाने भाषिक तत्वावरती पहिलं राज्य निर्माण करावं लागलं आणि ते म्हणजे कुठलं, तर आंध्र प्रदेश. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की स्वतंत्र भारतामध्ये भाषिक तत्वावरती निर्माण होणारं पहिलं राज्य कुठलं असेल तर ते आंध्र प्रदेश आहे. आणि त्याच्या मागचं मी तुम्हाला कारण हे सांगितलं की पोट्टाभी श्रीरामुलू जे आहेत त्यांनी काय केलं होतं, तर आंदोलन केलं होतं. ओके, आंदोलन केलं होतं आणि आंदोलन केल्याच्या नंतर ते आंदोलन जवळजवळ 58व्या दिवशी पोट्टाभी श्रीरामुलू यांचं निधन झालं. आणि मग आंध्रामध्ये आगडोंब विसळला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये एक चळवळ उभी राहिली आणि नाईलाजाने नेहरूंनी आंध्र प्रदेशची निर्मिती करावी लागली. मग लक्षात घ्या, ही निर्मिती झाली 1953 ला. म्हणून मी महेश तुम्हाला सांगत होतो की स्वातंत्र्याच्या पूर्वी भाषिक तत्वावरती स्थापन झालेलं पहिलं राज्य ओडिसा होतं आणि स्वातंत्र्याच्या नंतर भाषिक तत्वावरती स्थापन झालेलं पहिलं राज्य हे आंध्र प्रदेश होतं. कारण पोट्टाभी श्रीरामुलू या व्यक्तीचं गेलेलं बलिदान त्याला कारणीभूत आहे.
क्लिअर. जवळजवळ 58 दिवस या व्यक्तीने उपोषण केलं आणि उपोषणाच्या नंतर काय झालं, त्याचा मृत्यू झाला. मग त्याच्यामुळे जे काय आंदोलन उभं राहिलं त्याच्यातनं काय झाली, या आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. क्लिअर. आणि हे साल होतं 1953चं. मग 1953ला आंध्रची निर्मिती झाली, तसं महाराष्ट्रीय वाट्यांना वाटायला लागलं की महाराष्ट्राची पण निर्मिती झाली पाहिजे, की सरकार असं दुजाभाव का करते, की एकीकडे आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक तत्वावरती केली जाते आणि मग महाराष्ट्राची निर्मिती का होत नाहीये. मग त्याच्यासाठी काय झालं की नागपूर करार झाला 1953ला. आणि नागपूर येथे काय झालं की सगळी लोक बोलवली. आता काय झालं होतं 1953 साली येईपर्यंत मित्रांनो, काय झालं होतं की हैदराबाद स्वतंत्र झाला होता. कारण हैदराबाद संस्थान स्वतंत्र, म्हणजे हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालं होतं. त्याच्यामुळे हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राचा कोणता भाग होता, तर मराठवाड्याचा भाग होता. औरंगाबाद, जालना, बीड हा भाग आधी हैदराबाद संस्थानात होता. मग झालं काय की इकडं जी पश्चिम महाराष्ट्रातली लोक आहेत ती म्हणायची महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे आमचा. इकडे मराठवाड्याची लोक म्हणायची स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे. इकडे विदर्भाची लोक म्हणायची स्वतंत्र विदर्भ झालं पाहिजे. मग याच्यासाठी काय केलं की नागपूर येथे हे इकडची लोक आणि इकडची लोक एकत्र बोलवली. कधी, आंध्र प्रदेशची निर्मिती झाल्याच्या नंतर. कारण त्यांना असं वाटलं की आता आंध्र प्रदेशची निर्मिती त्यामुळे तर महाराष्ट्राची निर्मिती पण व्हायलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी ह्या सगळ्या भाषेतून, कुठनं इकडून पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडून सगळीकडून लोक एकत्र बोलवली कुठं, नागपूरला. आणि तिथं झाला नागपूर करार. मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न हे दिलेल्या घटना कालानुसार लावा असे विचारले जातात. क्लिअर. म्हणून मी तुम्हाला पोट तिडकीने ही गोष्ट सांगतोय की सिक्वेन्स लक्षात घ्या. ओके. अकोला करार कसं झाला होता, तर दार कमिशन पुढे मागण्या मांडण्यासाठी. म्हणजे अकोला करारानंतर दार कमिशन झाली होती. आणि दार कमिशन वरती काय झालं होतं की चिडली होती लोक. म्हणून काय झालं होतं, जवाहरलाल नेहरूंनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, त्याला जेव्हीपी समिती म्हणतात. मग जेव्हीपी समितीनं काय केलं की आंध्र प्रदेश स्वतंत्र होणार असं सांगितलं. मग आंध्र प्रदेश स्वतंत्र होणार म्हणल्यावरती महाराष्ट्रामध्ये पण ती गोष्ट काय झाली, शेव धरू लागली. तर मग त्याच्यामुळे नागपूर करार झाला महाराष्ट्रामध्ये. सो ह्या गोष्टी सिक्वेन्शियली आहेत. मला नाही वाटत त्याला पाठ करण्याची गरज आहे. क्लिअर. ह्या गोष्टी सिक्वेन्शियली आहेत. तुम्ही सिक्वेन्स लक्षात घ्या, इतिहास लक्षात घ्या. इतिहासासाठी मी म्हणत असतो. आता नागपूर करार काय झाला बघा. संयुक्त महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचा हा करार होता. सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये बोलवलं, नागपूरमध्ये बोलवलं. मराठी भाषिकांचे सलग एक राज्य बनवावे असं त्याच्यामध्ये सांगितलं. ओके. चलो. मुंबई, मध्य प्रदेश, कर्नाटक इत्यादी मराठी भाषिकांचे राज्य, मग त्याला मग महाराष्ट्र प्रदेश किंवा मराठी प्रदेश असं नाव देण्यात यावं. मुंबई त्याची राजधानी बनवावी असं सांगितलं. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी 3 भाग तयार करण्यात यावेत. कुठलं, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. क्लिअर. म्हणजे काय सांगितलंय नागपूर करारामध्ये की सगळ्या मराठी भाषिकांचा एक प्रदेश निर्माण करावा आणि त्याच्यात 3 भाग करावे. कुठले, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. आणि राजधानी मुंबई करायची सांगितलं. लोकसंख्येच्या प्रमाणात विकास खर्च व्हावा. म्हणजे काय की हे जे 3 भाग आहेत, इकडे पश्चिम महाराष्ट्र, इकडे मराठवाडा, इकडे विदर्भ, जशी लोकसंख्या आहे तशी खर्च. म्हणजे समजा महाराष्ट्राला उद्या 100 कोटी मंजूर झाले केंद्राकडनं, तर ते 100 कोटी ह्या 3 भागात कसे विभागायचे, तर ते लोकसंख्येनुसार, ज्याची लोकसंख्या जास्त त्याला जास्त निधी, असं अकोला करारामध्ये ठरवण्यात आलं. प्रत्येक विभागाला मंत्रिमंडळाचं प्रतिनिधित्व देण्यात येईल. म्हणजे उद्या जर एखादं मंत्रिमंडळ स्थापन झालं मुख्यमंत्र्यांच्या अंडर, तर प्रत्येक भागातली लोक त्या प्रमाणात घेतली जातील. पश्चिम महाराष्ट्रातली तेवढीच, मराठवाड्यातली तेवढीच, विदर्भातली तेवढीच. क्लिअर. सर्व शैक्षणिक संस्थात लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य समान वाटा आणि समान प्रतिनिधित्व मिळेल. असं एक समंजस करार मी म्हणेल की नागपूर करार झाला. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की उच्च न्यायालय मुंबईला आणि दुसरं उच्च न्यायालय नागपूरला स्थापन होईल. क्लिअर. एक उच्च न्यायालय मुंबईला आणि दुसरं उच्च न्यायालय नागपूरला स्थापन होईल. सरकारी नोकरी देताना लोकसंख्येच्या प्रमाणातच देण्यात येतील. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जाईल. त्याच्यानंतर नागपूर हे उपराजधानीचं शहर ठरवलं जाईल. म्हणजे मुंबई राजधानी तर नागपूर उपराजधानी. क्लिअर. त्याच्यानंतर वर्षातून एक मंत्रिमंडळाचं अधिवेशन हे नागपूरला घेतलं जाईल. म्हणजे एक अधिवेशन मुंबईला झालं तर एक अधिवेशन नागपूरला. तुम्हाला आठवतंय का, हे सध्या होतंय ऍक्च्युली, हे सध्या लागू आहे. म्हणजे मी म्हणेल की नागपूर करारावरतीच आपलं महाराष्ट्र निर्माण झालंय. तुम्हाला माहित असेल की नागपूर अधिवेशन पण असतं, कारण ते नागपुरामध्ये पण भरवलं जातं. क्लिअर. आणि काही अधिवेशन मुंबईला भरवलं जातं. आणि आपली उपराजधानी काय, नागपूर आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठं बघायला मिळते, तर नागपूर करारामध्ये. सो आपल्या आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट इम्पॅक्ट कुणाचा आहे, तर नागपूर कराराचा आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये खेड्यांना मूलभूत मानून जिल्हा निर्मिती केली जाईल असं सांगितलं. मग ह्या नागपूर करारावरती टोटल मित्रांनो, टोटल ज्या सह्या केल्या त्या वेगवेगळ्या लोकांनी केल्या. मग विदर्भामध्ये आर के पाटील असतील, पंढरी पाटील असतील, गोपाळ खेडकर, रामराव देशमुख, लक्ष्मण भटकर, त्याच्यानंतर शेषराव वानखडे, या सगळ्या लोकांनी विदर्भातून सह्या केल्या.
पश्चिम महाराष्ट्रामधून भाऊराव हिट्टे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंदन नारायण, नाना कुंटे या लोकांनी पश्चिम महाराष्ट्रातून सह्या केल्या. त्याच्यानंतर मराठवाड्यामधून देवीदास चौहान, त्याच्यानंतर शंकरराव देव, स्वामीनारायण तीर्थ यांनी सह्या केल्या. म्हणजे या सगळ्या लोकांनी कुठून कुठून सह्या केल्या ते बघा. फक्त शंकरराव देव आणि स्वामीनारायण तीर्थ हे ते नागपूर करारच्या ठिकाणी उपस्थित नव्हते, पण त्यांनी शेवटी नागपूर करारावरती सह्या केल्या. सो हा प्रश्न विचारू शकतील की नागपूर करारामध्ये उपस्थित नसताना नागपूर करारावरती सह्या करणारे दोन लोक आहेत, एक शंकरराव देव आणि दुसरे स्वामीनारायण रामानंद तीर्थ. पण ही एक व्यक्ती होती काशीनाथ वैद्य. ह्या काशीनाथ वैद्याला काय होतं की मराठवाड्याचं होतं हे काशीनाथ वैद्य, त्यांना हा नागपूर करार मान्य नव्हता. ओके, ते म्हणायचे की नाही, मराठवाडा हा स्वतंत्र पाहिजे. क्लिअर, मराठवाडा हा काय पाहिजे, स्वतंत्र पाहिजे म्हणायचा, आणि त्याची राजधानी पैठण पाहिजे असं म्हणायचे हे कोण, काशीनाथ वैद्य. आणि हैदराबाद विधानसभेचे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. त्याच्यानंतर काय झालं की हा नागपूर करार झाला 53ला. ओके, 1953ला. मग गव्हर्नमेंटने काय केलं, 1953लाच एक सगळ्यात महत्वाचा आयोग नेमला, तो म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग 1953. दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन युअर सिलेबस. कारण राज्य पुनर्रचना आयोगावरती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. सो राज्य पुनर्रचना आयोग हा नीट व्यवस्थित समजून घ्या. क्लिअर. मग राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष एकदा नीट बघून घ्या. तोपर्यंत एक जस्ट मिनिट 30 सेकंदामध्ये मी थोडस, मोबाईलची बॅटरी माझी डाऊन झाली, तर थोडस मी चार्जिंग लावतो मोबाईल. 30 सेकंद ब्रेक घ्या, त्याच्यानंतर मग आपण 1 तास कंटिन्यू राहिलेल्या गोष्टी संपवूया. सो एक फैजल अली होते पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष. त्याच्यामध्ये कोण कोण सदस्य होते एकदा बघून घ्या. जस्ट 30 सेकंदात आपण रिटर्न करतोय लेक्चर. क्लिअर. चलो. चलो, रेडी. चला, समजतंय का, समजलंय का आतापर्यंत शिकवलेलं, समजलंय का सगळ्यांना व्यवस्थित व्यवस्थित समजलंय का सगळ्यांना? सगळ्यांना व्यवस्थित समजलंय का आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी? जागे का रे कार्यकर्ते हो? आतापर्यंत सांगितलेलं समजलं का व्यवस्थित सगळं? कुठला आयोग कसा आला, काय आधार होतं त्याचं, काय काय झालं ते व्यवस्थित समजलं सगळ्यांना? क्लिअर. मी विचारलंय म्हणून म्हणताय का खरंच कळालंय? कळालं नाही तरी सांगत जावा. ओके, कारण मी डार्विनना मानणारा माणूस आहे. डार्विन सांगितलंय की सतत माणसानं स्वतः विचारलं पाहिजे, नाहीतर तो नष्ट होईल. चलो, एकंदरीत समजलंय सगळ्यांना. चला, गुड. चला, सुरुवात करूत आपण राज्य पुनर्रचना आयोग. क्लिअर. राज्य पुनर्रचना आयोग हा 1953ला आला होता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि याचे जे अध्यक्ष होते राज्य पुनर्रचना आयोगाचे, त्यातले फजल अली होते. सो ह्याला फजल अली कमिशन पण म्हणतात. फजल अली नावाची एक व्यक्ती, न्यायाधीश होते ऍक्च्युली, ती सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश होते फजल अली. यांच्या नेतृत्वाखाली राज्य पुनर्रचना आयोग नेमला होता. कशासाठी? राज्यांची पुनर्रचना. म्हणजे काय की भारतीय राज्यघटनेमध्ये ABCD असं जे काय वर्गीकरण केलं होतं वेगवेगळ्या राज्यांचं, त्याचं आता नेमकं कसं करायचं पुढं,
याची पुनर्रचना नेमकी कशी करायची याच्यासाठीचा हा आयोग होता कुठला, राज्य पुनर्रचना आयोग. क्लिअर. कशासाठी आला होता तो, तर राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी. आणि फजल अली कोण होते, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश होते, लक्षात घ्या. आणि अजून कोण होतं सदस्य, तर हृदयनाथ कुंजरू आणि एस के पन्नीकर. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सदस्य किंवा अध्यक्ष विचारू शकतात. सो राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फजल अली होते आणि सदस्य कोण कोण होते, हृदयनाथ कुंजरू आणि एस के पन्नीकर. आणि 10 ऑक्टोबर 1955ला ह्या आयोगाने आपला अहवाल दिला. आता 2 वर्ष अभ्यास केला त्यांनी की कशा प्रकारे राज्य तयार करायची, काय तयार करायचं. मग स्वातंत्र्यानंतर फक्त एकच राज्य तयार झालं होतं नवीन, ते म्हणजे आंध्र. का, तर तुम्हाला माहिती आहे की पोट्टाभी श्रीरामुलू यांनी जे उपोषण केलं त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि जे काय आगडबंब उसळला त्यातनं ते आंध्र प्रदेश राज्य तयार झालं होतं. मग अजून आता कसं राज्य करायचं, काय करायचं, मग याच्यासाठी हे कोण आले होते, फजल अली कमिशन आलं होतं. आता फजल अली कमिशननं काय शिफारसी केल्या, फजल अली कमिशननं काय सांगितलं बघा, मुंबई, गुजरात आणि मराठवाड्यासह द्विभाषिक राज्य तयार करण्यात यावं. बघा, ही लय महत्वाची गोष्ट की फजल अली कमिशन काय म्हणलं, सगळा अभ्यास करून की असं राज्य तयार करा त्यात मुंबई पण असेल, त्याच्यानंतर इकडे मराठवाडा पण असेल आणि इकडे गुजरात पण असेल आणि हे द्विभाषिक राज्य असेल, म्हणजे मराठी आणि गुजराती यांचं हे द्विभाषिक राज्य असेल. असं कोणी सांगितलं, तर फजल अलींनी सांगितलं. आता मला सांगा, ही गोष्ट मान्य करतील का महाराष्ट्रातली लोक? अजिबात नाही ना. कारण महाराष्ट्रातल्या लोकांना काय पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र, स्वतंत्र महाराष्ट्र पाहिजे आणि जो मराठी भाषा बोलणार पाहिजे. क्लिअर. मग ही गोष्ट ऍक्सेप्ट करतील का, तुम्हाला इथंच कळालं असेल. फजल अलीने सांगितलं की मुंबई पाहिजे, गुजरात पाहिजे, राहिलेला मराठवाडा, विदर्भ सगळी त्यात घ्या आणि राज्य कसं तयार करा, तर द्विभाषिक राज्य तयार करा. मला द्विभाषिक राज्य महाराष्ट्रातील लोक ऍक्सेप्ट करतील का? इव्हन गुजराती तरी लोक ऍक्सेप्ट करतील का? अजिबातच नाहीये. गुजराती लोकांना वाटायचं की आमचं स्वतंत्र गुजरात राज्य पाहिजे. क्लिअर. आणि महाराष्ट्रातील लोकांना असं वाटायचं की आमचं स्वतंत्र महाराष्ट्र मराठी राज्य पाहिजे. त्याच्यामुळे फजल अलीची ही जी सूचना होती दोघांचं मिळून एकत्र, आता हे मी तर म्हणेल की हा त्यांनी एक मधला मार्ग काढला होता. कारण का मित्रांनो, कारण गुजराती पण म्हणायचे मुंबई आमची, महाराष्ट्रीयन पण म्हणायचे मुंबई आमची. मग झालं काय की तुम्ही एकत्र राहा, मुंबई तुमच्यात कॉमन ठेवा, असं सांगितलं सरळ. कुणी फजल अलीने. शेवटी काय की मुळात मुद्दा काय, जर आपण टेक्निकली विचार केला तर आपल्याला पहिल्यांदा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हायचं होतं. आपल्याला पहिल्यांदा आपल्याला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने असणारं सैन्य याच्या बाबतीमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जायचं होतं. आपल्याला रोजगारामध्ये कित्येक बाकीचे प्रश्न होते महत्वाचे. हे राज्य तयार करण्याचं या गोष्टीपेक्षा अजून बाकीच्या गोष्टी महत्वाचे होते. त्याच्यामुळे सरकार काय करायचं की कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ नये असं राज्य तयार करायचं. म्हणजे काय की त्यांना अडचण नव्हती की महाराष्ट्र तयार करणं, गुजरात तयार करणं, पण त्यांनी काय केलं की उद्या महाराष्ट्र केला सेपरेट आणि मुंबई त्यांना दिली की परत गुजरातवासी आंदोलन करतील. त्याच्यामुळे काय करायचं की ह्यांचं नंतर बघू, आधी दोघांना घेऊया, मुंबई त्यांच्यातच देऊया आणि राज्य तयार करू. म्हणजे गुजरातवाल्यांना पण वाटणार नाही मुंबई आपल्याकडनं गेली, महाराष्ट्रवाल्यांना पण वाटणार नाही मुंबई आपल्यातून गेली. तुम्ही एकत्र राज्य करा, तोपर्यंत आपण बाकीची डेव्हलपमेंट करू, इकडे शेती असेल, उद्योग असेल. क्लिअर. म्हणजे हे मधला मार्ग काढायचा प्रयत्न सुरुवातीला चालला होता. पण शेवटी कसं असतं की महाराष्ट्रवाल्यांना असं वाटायचं की नाही, आमचं माझे सेपरेट. महाराष्ट्रवाल्यांचं वाटायचं किंवा गुजराती असतील, कानडी असतील, या सगळ्यांना वाटायचं की आमचं सेपरेट प्रदेश पाहिजे आमचा. क्लिअर. मग झालं काय की राज्य पुनर्रचना आयोगाने सांगितलं की मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र, मराठवाड्यासह यांचं एक सेपरेट राज्य तयार होईल. मुंबई राज्यातील 4 कानडी जिल्हे, म्हणजे खालचे मैसूरचे पण 4 कानडी जिल्हे त्याच्यामध्ये घेतले आणि त्यांनी काय सांगितलं की विदर्भ स्वतंत्र राज्य तयार करण्यात येईल. म्हणजे विदर्भ हे स्वतंत्र राज्य असेल असं सांगितलं, सगळ्यात महत्वाचं. आणि मुंबईमध्ये मग काय काय असेल, कच्छ, सौराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्ये असेल आणि विदर्भाचं एक स्वतंत्र राज्य असेल. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर. की फजल अलीने काय सांगितलं की विदर्भ म्हणजे काय की विदर्भ जे म्हणत होते आमचा स्वतंत्र विदर्भ पाहिजे, स्वतंत्र विदर्भ पाहिजे, तो झालाच स्वतंत्र विदर्भ आणि ते अस्तित्वात आलं. आणि त्याच्यानंतर काय झालं की अस्तित्वात आलं म्हणजे यांची शिफारसी होत्या, अजून त्या मान्य झाल्या नव्हत्या. क्लिअर. यांच्या शिफारसी होत्या, अजून त्या मान्य झाल्या नव्हत्या. त्यांनी फक्त सुचवलं की विदर्भ सेपरेट करा आणि जो पश्चिम महाराष्ट्र असेल, कच्छचा गुजरातचा भाग असेल, सौराष्ट्रचा भाग असेल, मराठवाड्याचा भाग असेल, त्यांचं काय करा, एक द्वैभाषिक राज्य तयार करा असं सांगितलं. आणि हैदराबाद राज्याच्या भाषावर विभागणी करावी असं सांगितलं त्यांनी. हैदराबादला एक स्वतंत्र राज्य म्हणून सांगा. मग काय झालं की परत भारतीय महाराष्ट्रीयन पेटले. क्लिअर. परत आंदोलन सुरुवात झाली की आम्ही मागतोय काय, तुम्ही देताय काय? आम्ही तुम्हाला महाराष्ट्र आमचं सेपरेट द्या म्हणतोय, तर तुम्ही आम्हाला गुजरात मध्ये ऍड करून देताय. आम्हाला हे नकोय. क्लिअर. आणि महाराष्ट्रवाल्यांनी तर अजून काय शिकले, तर विदर्भ सेपरेट केला, म्हणजे तुम्ही आम्हाला आता तोडायच लागला. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये परत खूप मोठ्या प्रमाणामध्ये फजल अलीचा काय झाला, विरोध झाला, त्या फजल अली कमिशनचा विरोध झाला. मग त्याच्यामुळे काय झालं की काँग्रेसनं एक नवीन ठराव आणला. काँग्रेसनं
काँग्रेस वर्किंग कमिटीनं त्रिराज्याचा ठराव आणला. त्रिराज्याचा कुणाच्या बाबतीत? महाराष्ट्राच्या बाबतीत. कारण महाराष्ट्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावरती चळवळ उभी राहत होती. मग मराठी लोकांचा हा तीव्र विरोध पाहून काँग्रेस वर्किंग कमिटीने 8 नोव्हेंबर 1955 नवीन त्रिराज्याचा ठराव मांडला. त्रिराज्याचा म्हणजे 3 राज्य. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं की संपूर्ण गुजराती भाषिकांचे एक राज्य असावे, मुंबई शहर उपनगर यांचे मिळून एक स्वतंत्र राज्य असावे आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य असावे. आता यांनी 3 राज्य केली तयार. म्हणजे तुम्हाला आता मुद्दा लक्षात येईल की आपण जो आपला महाराष्ट्र बघतोय ना मित्रांनो, हा असा तसा तयार झालेला नाही. खूप खास खळग्यातून आपल्याला जावं लागलंय तेव्हा कुठं महाराष्ट्र उभा राहिला. गेटिंग? कारण खूप खूप हाल बघितले तिकडच्या लोकांनी. कधी म्हणायचे गुजरात एकत्र करतोय, कधी म्हणायचे गुजरात वेगळा राहावा, महाराष्ट्र वेगळा राहावा, मुंबई वेगळा ठेवा, कधी कधी तर कानडी भागच महाराष्ट्राला जोडायचे, म्हणायचे महाराष्ट्र वेगळा घ्या. म्हणजे सारखं काही ना काहीतरी येत राहायचं. पण मराठी लोकांची एकच भावना असायची की आमचं महाराष्ट्र वेगळं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुंबई पाहिजे. क्लिअर? त्याच्यामुळे खूप साऱ्या कष्टातून उभा राहिलेला हा आपला महाराष्ट्र राज्य आहे. ते असं तसं मिळालेलं नाहीये. त्याच्यासाठी 107 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. हुतात्मा स्मारक, हुतात्मा चौकात आज मुंबई येथे आहे. क्लिअर? 107 लोकांनी म्हणजे समुदायावरती गोळीबार करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिले होते आणि त्याच्यामध्ये 107 लोक हुतात्मा झाली होती. 107 लोकांचं रक्त सांडलं तिथं. आज अनेक लोक जखमी झाले. किती जे लोकांचे प्राण गेले त्यांची गिनती पण नाही. आणि त्याच्यानंतर हा महाराष्ट्र उभा राहिलेला. क्लिअर? महाराष्ट्राचा जो इतिहास आहे मी तर म्हणेल की 5वी ते 10वीच्या कुठेतरी मध्ये टाकला पाहिजे. महाराष्ट्र कसा निर्माण झाला हे कळालं पाहिजे मुलांना. कारण संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास डायरेक्ट आपल्याला 11वी मध्ये बघायला मिळतो. क्लिअर? थोडं थोडं आधी कळायला पाहिजे ही महाराष्ट्र नेमका तयार कसा झालाय. कारण मी असं म्हणेल की प्रांतिक गोष्टी किंवा अभिमान हा लहानपणापासून जर ती गोष्ट मनावरती बिंबवली तर ती खूप चांगल्या प्रकारे उभरते. त्याच्यामुळं आता मी काही शिक्षण मंत्री वगैरे नाहीये, कळालं, पण मला असं माझं पर्सनली मत होतं की महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र इतिहास हा खूप चांगला आहे. म्हणजे खूप मोठा लढा लढून आपला महाराष्ट्र तयार झालेला आहे. तो थोडा आधी पाहिजे. काय होतं डायरेक्ट 11वीला मला सांगा, 11वीला नीट शिकतं का पोरग? 11वीला नीट शिकतात का पोरं तेवढं मन लावून जेवढं 10वीला शिकतात तेवढं? नाही. मग 11वीला म्हणते तेवढं ते मी म्हणेल की इम्पॉर्टन्स राहत नाही त्या सब्जेक्टचा आणि त्या विषयाचा. आणि मग तो संयुक्त महाराष्ट्र कसा तयार झाला कुणालाच माहित नाही. क्लिअर? आज मी तुम्हाला सांगतोय की नवीन गोष्टी तुम्हाला कळायला मिळतात. बापरे असं झालं का, असं झालं का, मग असा महाराष्ट्र तयार झालाय का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता कळतायत. पण लिटरली ज्या पेशन्सनं तिथं लढे दिलेले आहेत, ज्या मी म्हणेल कष्टानं लढा उभारला, ते कष्ट खूप वेगळे आहे. पुढे पुढे तर जाऊन गोळीबार झालेले आहेत, लोकांना जीव द्यावे लागलेले आहेत आणि तेव्हा कुठं महाराष्ट्र उभा राहिला. क्लिअर? तर तुम्ही आता बघत असेल दार कमिशन पासून क्लिअर की महाराष्ट्र उभा राहतोय तर महाराष्ट्रातून फुटून काहीतरी व्यक्ती म्हणायची की नाही आमचा मराठवाडा वेगळा पाहिजे, नाही आमचा विदर्भ वेगळा पाहिजे, नाही मुंबईवाले तर. गव्हर्नमेंट तर काय करायचं, मुंबईला सेपरेट ठेवायला बघायचं. केंद्र सरकार मुंबई आम्हाला कुणाच्यातच द्यायची नाही ना, महाराष्ट्र ना गुजरात मध्ये. हेच आहे ना त्रिराज्याचा प्रस्ताव. म्हणजे काय, 3 राज्य तयार करणार. एक गुजरात करणार, एक मुंबई सेपरेट ठेवणार, सेपरेट राज्य, आणि एक मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य. क्लिअर? आणि विदर्भ तर आधीच वेगळा केला होता. म्हणजे हे सगळं सहन करावं लागत होतं. तर त्रिराज्याचा प्रस्ताव हा कोणी ठेवला होता, तर काँग्रेसच्या कमिटीने ठेवला. की तुम्हाला मान्य नाही ना, एक तर महाराष्ट्रवाल्यांना जर म्हणलं की गुजरातला देणार आहे आपण मुंबई, महाराष्ट्रवाल्यांना चालेल का? अजिबातच नाही. गुजरातवाल्यांना म्हणलं की महाराष्ट्रात मुंबई देणार आहे, गुजरातवाल्यांना चालेल का? तर अजिबातच नाही. मग त्याच्यामुळे पहिल्यापासून केंद्राचा एकच डाव होता की मुंबईला आपण वेगळं ठेवूया. मुळात मुंबईवरती केंद्राचा डोळा, केंद्रशासित प्रदेश असावा. कारण मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी, आणि आर्थिक राजधानी म्हणजे तिथला अर्थ आपल्या हातात पाहिजे. मग मुंबईवरती सगळ्यांचा डोळा होता. मुंबईवरती सगळ्यांचा डोळा होता. जर मुंबई महाराष्ट्रात घ्यायची नसती तर महाराष्ट्र केव्हा स्वतंत्र झाला असता. पण मुंबई महाराष्ट्रात पाहिजे कारण मराठी लोक खूप होती मुंबईमध्ये. त्याच्यामुळे मुंबईसाठीच घोडं आडलं होतं. मग आता पुढे काय झालं बघा, की त्रिराज्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसचा हा प्रस्ताव साफ नाकारला. त्याच्या विरोधात 14 नोव्हेंबरला एक कृती समितीची स्थापना करण्यात आली आणि महाराष्ट्र काँग्रेसने आपले प्रांतिक धोरण घोषित केले होते. आणि मग त्याच्या अगोदर पुणे येथे 1955ला महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. ओके, महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस स्थापना केली. पण काँग्रेसचं हे काहीच ऐकलं नव्हतं, कारण काँग्रेस म्हणले त्रिराज्याचा प्रस्ताव. क्लिअर? मग स्वतः नेहरूंनी एक प्रस्ताव दिला, त्याला पंडित नेहरूंचा प्रस्ताव असं म्हणतात. 16 जानेवारी 1956 तारीख लक्षात ठेवा, कारण नेहरूंनी अशी गोष्ट मांडली की पुढे जाऊन धिंगाणा झाला. आता सगळं नेहरू काय म्हणले बघा, की त्रिराज्याचा ठराव बारगळल्यानंतर राज्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला, आंदोलन सुरू झाल्या.
त्यात पंडित नेहरूंनी 16 जानेवारी 1956 रोजी राज्य पुनर्रचनेचा भारत सरकारचा निर्णय हे मी म्हणेल की आकाशवाणीवरून सर्वांना ऐकवण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांनी पंडित नेहरूंनी काय सांगितलं की राज्य पुनर्रचना संबंधी म्हणजे जे फाजल अली आयोग आला होता राज्य पुनर्रचनेसाठी, ते काय म्हणले की मुंबई केंद्रशासित प्रदेश असेल, विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य असेल आणि वेगळं गुजरात राज्य, असं कोणी सांगितलं तर पंडित नेहरूंनी. आता पंडित नेहरू काय म्हणतात बघा की फाजल अली कमिशनचा आम्ही अभ्यास केलाय, कारण पंडित नेहरू त्यावेळेस पंतप्रधान होते. पंडित नेहरू काय म्हणले की आम्ही काय करत आहोत, गुजरात वेगळं करत आहोत. क्लिअर. त्याच्यानंतर काय की विदर्भ जो वेगळा केला होता फाजल अली कमिशननं, तो महाराष्ट्रातच आणला जाईल आणि मुंबई सोडून आम्ही महाराष्ट्र तयार करू आणि मुंबई जे आहे त्याला स्वतंत्र ठेवू, असं कोणी आणलं होतं तर पंडित नेहरूंनी ठराव आणला. सिक्वेन्स लक्षात घ्या. क्लिअर. सिक्वेन्स कुठंपासून बघायचं आपल्याला, मी सांगितलं राज्य पुनर्रचना आयोग आलं. राज्य पुनर्रचना आयोगानं तर वेगळंच भलतं सांगितलं काहीतरी काय की सेपरेट ठेवलं जाईल सगळं म्हणून. आणि त्याच्यानंतर काँग्रेसने 13 राज्याचा प्रस्ताव आणला आणि तेच वाईच कमी तेच पंडित नेहरूंनी काय सांगितलं की फक्त ह्या 13 राज्याच्या प्रस्तावामध्ये विदर्भ नव्हता. क्लिअर. पण ह्याच्यामध्ये काय केलं पंडित नेहरूंनी, विदर्भ पण महाराष्ट्रात आणला होता आणि सांगितलं की मुंबई सेपरेट असेल, विदर्भ सेपरेट असेल आणि गुजरात सेपरेट असेल, असं सांगितलं पंडित नेहरूंनी. पंडित नेहरूंनी जर असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन उभं राहिलं, महाराष्ट्रामध्ये एक मोर्चा, ओके, मोर्चा कुठे नेला, 16 जानेवारीला सांगितलं कोणी, नेहरूंनी काय सांगितलं की आम्ही असं असं तयार करणार आहोत, काय तर मुंबई वेगळी करणार आहोत, त्याच्यानंतर गुजरात वेगळं करणार आहोत. आणि हे मग झालं काय की पंडित नेहरूंच्या या 13 राज्य प्रस्तावानंतर एक विरोधी मोर्चा नेला मुंबईतील ठाकूरद्वारे येथे. मुंबईतील ठाकूरद्वारे इथे काय नेला, एक मोर्चा नेला की आम्ही असं करणार नाही. मग त्यावेळेस मुंबई प्रांत होता. आधी भारत स्वातंत्र्य झाल्यावरती जे एबीसीडी मी सांगितले राज्य, त्याच्यामध्ये मुंबई प्रांत होता आणि त्यावेळेस मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. कोण होते मुख्यमंत्री? मोरारजी देसाई, मुंबई प्रांताचे. मोरारजी देसाईंनी काय केलं की हे जे लोक आली होती कुठं त्या ठाकूरद्वारापाशी, त्यांना त्यांच्यावरती गोळीबाराचे आदेश दिले आणि गोळीबाराचे आदेश दिले. त्याच्यामध्ये 107 हुतात्म्यांचा मृत्यू झाला. किती हुतात्म्यांचा मित्रांनो? 7 हुतात्म्यांचा. आधी 106 म्हणत होते, पण आता नवीन एक हुतात्म्य त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. तर जवळजवळ 107 हुतात्म्यांचा मृत्यू झाला. आणि याच्यामध्ये पहिले हुतात्मे होते सीताराम पवार आणि अलीकडेच 107वे हुतात्मे होते शंकरराव तोरसकर. लक्षात घ्या. 107वे हुतात्मे कोण, हा प्रश्न विचारू शकतात. तर 107वे जे आहेत हुतात्मे ते कोण आहेत? शंकरराव तोरसकर. आणि हा जर प्रश्न विचारला काय की महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये जे हुतात्मे झाले 107, त्याच्यामध्ये पहिले हुतात्मे कोण, तर हे होते सीताराम पवार आणि शेवटचे हुतात्मे होते शंकरराव तोरसकर. अजून एक हुतात्मे 108वे आता ऍड झालेले आहेत, पण ते अजून कन्फर्म नाहीये. तर ते तुम्हाला आले तर चालू घडामोडीमध्ये येईल ते. मग काय झालं की मुंबई प्रांताचे मी तुम्हाला सांगितले त्यावेळेस कोण होते मुख्यमंत्री? मोरारजी देसाई. यांनी हे नेहरू प्रस्ताव ज्यावेळेस आला, नेहरू म्हणले की मुंबई वेगळी असेल, गुजरात वेगळी असेल, महाराष्ट्र वेगळा असेल. मग त्याच्यानंतर काय झालं, नेहरू प्रस्ताव आला. नेहरू प्रस्ताव आल्यानंतर मग आंदोलन करायला गेली मुंबईला. मग आंदोलन केल्यामध्ये त्याच्यावरती गोळीबाराचे आदेश दिले मोरारजी देसाईंनी. त्याच्यामध्ये 107 लोक काय झाली, मृत्युमुखी झाली. पहिले जे होते ते सीताराम पवार, शेवटचे होते ते शंकरराव तोरसकर. आणि जो प्रके अत्रे आहेत, ओके, आचार्य प्रके अत्रे, त्यांनी काय एक घोषणा दिली त्यावेळेस की जनतेचा कसाई मोरारजी देसाई. बघा, जनतेचा कसाई. कारण कसाई का? कारण त्यांच्या आदेशामुळे 107 लोकांचा काय झाला होता, तिथं मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे आचार्य मी म्हणेल प्रल्हाद केशव अत्रे यांनी काय घोषणा दिली की जनतेचा कसाई मोरारजी देसाई, अशी घोषणा त्यांनी त्यावेळेस दिली. क्लिअर. मग असं काय झालं की डायरेक्ट आता गव्हर्नमेंटने घोषणा केली. गव्हर्नमेंट असं चाचपडून बघत होतं, एक होतं गोष्ट दिल्यानंतर नेमकी रिॲक्शन काय येते, रिॲक्शन काय येते. मग काय झालं की जेव्हा 105 जण हुतात्मा झाले, 107 जण ज्यावेळेस हुतात्मा झाले, त्यावेळेस काय केलं की डायरेक्ट आता घोषणा केली. घोषणा काय केली बघा, ती म्हणजे की आता डायरेक्ट एक राज्य स्थापन केलं. लक्षात घ्या, डायरेक्ट एक राज्य स्थापन केलं. आणि ते म्हणजे कुठलं, तर द्विभाषिक राज्य. डायरेक्ट एक राज्य स्थापन केलं आता, ते म्हणजे द्विभाषिक राज्य. आणि ते राज्य स्थापन झालं मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1956 मुंबई द्विभाषिक एक राज्य स्थापन झालं. मुंबई द्विभाषिक. लक्षात घ्या, हे खूप मोठं आहे. म्हणजे इतक्या दिवस जी चळवळ चालू होती ना, त्याच्यामध्ये एक राज्य स्थापन झालं 1956ला, पण ते काय होतं, मुंबई द्विभाषिक राज्य होतं. तुम्हाला द्विभाषिक वरून एक गोष्ट लक्षात आली असेल, द्वि म्हणजे काय, 2 भाषा. ओके, 2 भाषा. मग झालं काय बघा, द्विभाषिक राज्याची निर्मिती. लक्षात घ्या, याच्यामध्ये भारतीय संसदेने
एक विशाल द्विभाषिक राज्याची निर्मिती केली. आणि त्याच्यामध्ये काय होतं की या द्विभाषिक राज्यामध्ये सर्व मराठी प्रदेशांना, सर्व, मग तो कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, सर्व मराठी भाषेचा प्रदेश आणला, सर्व गुजराती भाषेचा प्रदेश आणला आणि त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि एक राज्य नवीन स्थापन झालं. त्याला म्हणायचं द्विभाषिक मुंबई राज्य. त्या राज्याला नाव काय दिलं तर मुंबई. मुंबई नावाचं राज्य स्थापन झालं. मुंबई नावाचं, लक्षात घ्या, मुंबई नावाचं राज्य स्थापन झालं. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण होता आणि गुजरात पण होता. आता मुंबई राज्याचं म्हणलं मुंबई पण होती आणि या द्विभाषिक राज्याची राजधानी होती काय तर मुंबई. असं राज्य अस्तित्वात आलं. तारीख किती सांगतोय मी तुम्हाला, 1 नोव्हेंबर 1956 ला हे द्विभाषिक राज्य काय झालं, अस्तित्वात आलं. आणि यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून पुढे आले. लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण हे 1960 ला महाराष्ट्र ज्यावेळेस अस्तित्वात आला त्यावेळेस पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि 1956 ला ज्यावेळेस द्विभाषिक मुंबई राज्य आलं, मुंबई नावाचं राज्य अस्तित्वात आलं 1 नोव्हेंबर 1956 ला. आणि त्याच्यामध्ये गुजरात पण होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र पण होता आणि या दोघांचे एकत्र होते आणि राजधानी होती कुठली तर मुंबई. आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर ते यशवंतराव चव्हाण. नीट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला. याच्या आधी मुंबई प्रांत होता, मग त्याच्यामध्ये कर्नाटक होता, हे सगळे प्रसिद्ध होते. मग काय केलं, वेगळे केले. 1956 ला काय केलं, मुंबई नावाचं एक स्वतंत्र राज्य तयार केलं आणि त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले, यशवंतराव चव्हाण. एक गोष्ट तुमच्या याच्यामध्ये ऍड करा की मग परीक्षेत जर प्रश्न विचारला की मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण, की जो मुंबई प्रांत होता आधी, मुंबई प्रांत कधी स्वातंत्र्य झाल्यानंतर मुंबई नावाचा प्रांत होता, त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर त्याचे पहिले मुख्यमंत्री लिहून घ्या, बाळासाहेब खैर. बाळासाहेब खैर. ओके, हे मुंबई प्रांताचे पहिले. प्रांत म्हणजे काय सांगतोय मी, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे वेगवेगळे प्रांत होते त्याच्यामध्ये मुंबई प्रांत होता. त्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खैर. 1956 ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. त्याचे मुख्यमंत्री पहिले झाले यशवंतराव चव्हाण. आणि पुढे जाऊन अजून 4 वर्षांनी महाराष्ट्र तयार झाला आणि त्याचे पण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. मग हे जरा नीट लिहून घ्या, शेवटी मी ते अजून एकदा सांगणारच आहे. बघा, मग आता द्विभाषिक मुंबई राज्य तयार झालं आणि मुख्यमंत्री कोण झालं, यशवंतराव चव्हाण. आपल्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ही होती की एक मराठी माणूस या द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री झाला होता. म्हणजे त्याच्यामध्ये गुजराती पण लोक होती, त्याच्यामध्ये मराठी पण लोक होती, मुंबई पण होती, पण मुख्यमंत्री कोण होता, मराठी माणूस. ही आपल्या दृष्टीने एक जमेची बाजू होती असं मी म्हणेल. पुढे बघा की या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये थोडस काय होतं तर कच्छ, सौराष्ट्र या गुजराती भाषेचा समावेश होता. हैदराबाद संस्थांमधील मराठी भाषिकांचा मराठवाडा होता. त्याच्यानंतर मध्य प्रदेशातील विदर्भ किंवा वराड हा सगळ्याची मोठा प्रांत त्याच्यामध्ये समाविष्ट होता. मग त्याच वेळी बेळगाव, विजापूर, कॅनरा आणि धारवाड ह्या जिल्ह्यातील कन्नड भाषिकांचा प्रदेश पण काय करण्यात आला की मुंबई राज्यातून बाजूला करण्यात आला. कुठला, बेळगाव, विजापूर, कॅनरा आणि धारवाड. ही जी म्हणजे आधी मुंबई प्रांत होता. आता बघा, नीट लक्षात घ्या मला काय म्हणायचंय, एक्झॅक्टली मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या. जस्ट अ मिनिट, जस्ट मिनिट. ओके, आधी काय असायचं, भारत स्वतंत्र झाला होता असा मुंबई प्रांत होता, असा मुंबई प्रांत होता असा. जस्ट मिनिट, थोडस मी आडवा धरा मोबाईल, मी थोडस आडवं काढतोय. हा इकडचा असा गुजरात सगळा असा, ओके, हा असा, आणि इकडं कर्नाटकचा पण थोडासा भाग होता असा. मुंबई, महाराष्ट्र ज्यावेळेस भारत अस्तित्वात आला तेव्हा. मला बोट नीट चालत नाही माझं, जस्ट मिनिट. एकच मिनिट मित्रांनो, तुम्हाला मला भावना माझ्या क्लिअर पोहोचवायच्या तुमच्यापर्यंत. एकच मिनिट. मी नकाशा तुम्हाला दाखवतो, मी तुम्हाला कळेल की नेमकं मुद्दा काय आहे. मी मॅप बघतोय, एक मिनिट. जस्ट मिनिट. ओके, चलो. तर मुद्दा काय सांगितलं मी तुम्हाला की द्विभाषिक राज्य अस्तित्वात आलं. मग त्याच्यामध्ये मुंबई द्विभाषिक राज्यामध्ये आधी काय होते तर कर्नाटकातले 4 जिल्हे होते. ओके, आणि ते म्हणजे कुठलं, कॅनरा, धारवाड वगैरे हे 4 जिल्हे होते. मग 1 नोव्हेंबर, तारीख लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1956 ला
मुंबई हे द्विभाषिक राज्य तयार झाले. त्याचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले तर यशवंतराव चव्हाण. क्लिअर. मग आता ही मागणी मराठी भाषिकांना मान्य होईल का तर कदापि नाही. कारण 107 लोकांचं हुतात्मा देऊन जर सेपरेट मुंबई भाषिकांचा प्रदेश जर तयार होत नसेल तर ही मागणी मुळात मान्यच होणार नाही. मग झालं काय पुढं बघा, द्विभाषिक राज्य स्थापन झालं. मी सांगितलं पहिले मुख्यमंत्री कोण तर यशवंतराव चव्हाण आणि मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण बाळासाहेब खैरे. ह्यातला डिफरन्स लक्षात घ्या. अजून तर महाराष्ट्र अस्तित्वात यायचा, त्याचे पण मुख्यमंत्री कोण आहे तर यशवंतराव चव्हाण. तर हे अंडरलाईन केलं. ओके, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री. पुढं मग हे जे 4 प्रांत होते जिल्हे लक्षात घ्या. परीक्षेत प्रश्न विचारू शकतात की मुंबई प्रांत ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस कर्नाटकातले कोणते प्रांत वेगळे करण्यात आले. कुठले? बेळगाव, विजापूर, कॅनरा आणि धारवाड. ओके, हे जे 4 जिल्हे होते कर्नाटकातले ते वेगळे केले आणि मुंबई नावाचा प्रांत तयार केला. मुंबई नावाचं राज्य तयार करण्यात आलं आणि जे आधी मुंबई प्रांत होता त्याच्यामध्ये हे 4 कानडी जिल्हे पण त्याच्यामध्ये होते आणि ते वेगळे केले. आणि मग गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, इकडचं आपलं मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्यांचा मोठा प्रांत बनवला कुठला तर मुंबई द्विभाषिक राज्य. आता बघा पुढं मग झाल्या निवडणुका. ओके, निवडणुका आल्या. निवडणुका आणि निवडणुकीमध्ये आणि निवडणूक लढवायच्या वेळेसच एक नवीन निवडणूक लढवण्यासाठी एक महाराष्ट्रीयन लोकांनी एक समिती स्थापन केली. त्याला म्हणतात संयुक्त महाराष्ट्र समिती. ओके, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 1956 ला आहे. ओके, 1956 ला लक्षात घ्या. संयुक्त महाराष्ट्र समिती. आधी आपण काय बघितलं संयुक्त महाराष्ट्र सभा 40ची रंगराव देशमुखांची. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण परिषद ओके 41ची पोद्दार डॉक्टर केदार यांच्या अध्यक्षतेखाली. आणि आता 1956 ला निवडणुका होणार होत्या आणि निवडणुकीच्या तोंडावरती एक समिती स्थापन झाली. ती कुठली? संयुक्त महाराष्ट्र समिती. स्थापना वर्ष 1956. ओके, स्थापना वर्ष लक्षात घ्या 1956. आता मग निवडणुका पार पडल्या. मग निवडणुका दोन्हीच्या पण होत्या. ओके, दोन्हीच्या म्हणजे कुठल्या? लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ॲट ए टाइम. तर मग या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष कोण झाला? काँग्रेस. काँग्रेस वर्सेस काँग्रेस विरुद्ध जी नवीन आता काँग्रेस तुम्हाला सांगितलं मी पंडित नेहरूंनी त्रिराज्याचा ठराव मांडला. ते पंडित नेहरू काँग्रेसचेच. मग त्रिराज्याचा प्रस्ताव आपल्याला मान्य नव्हता. ऍक्च्युली काँग्रेस वर्किंग कमिटीने पण एक प्रस्ताव मांडला होता. त्रिराज्यच होतं ते पण मान्य नव्हतं. आता काँग्रेस काय सेपरेट महाराष्ट्र तयार करत नाही असं एक महाराष्ट्रीय लोकांच्या मनामध्ये आले होते. त्याच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती काँग्रेसच्या विरोधात. ओके, संयुक्त महाराष्ट्र समिती. आता ज्या निवडणुका होणार होत्या ह्या मुंबई द्विभाषिक प्रदेशामध्ये त्यात कोणाच्या विरुद्ध होणार होत्या तर काँग्रेस विरुद्ध संयुक्त महाराष्ट्र समिती. लक्षात घ्या, कोणाच्या विरुद्ध? काँग्रेस विरुद्ध संयुक्त महाराष्ट्र समिती. आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष होते लक्षात घ्या श्रीपाद अमृत डांगे. ओके, श्रीपाद अमृत डांगे लिहून घ्या तुमच्याकडे चिट वगैरे असतील तर. पुढे बघा मग आता निवडणुका झाल्या काँग्रेस वर्सेस संयुक्त महाराष्ट्र समिती. आणि याच्यामध्ये काय झालं? दोन्हीच्या निवडणुका झाल्या. कशाच्या? लोकसभेच्या पण आणि राज्यसभेच्या पण. मग याच्यामध्ये निकाल बघा तुम्हाला बघायचं असेल तर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दोन्हीमध्ये पण जी संयुक्त महाराष्ट्र समिती होती तिला मोठ्या प्रमाणात यश मिळालं काँग्रेसच्या तुलनेत. ओके, म्हणजे 44 पैकी 21 जागा व विधानसभेमध्ये जवळजवळ 264 पैकी 135 जागा ह्या जवळजवळ संयुक्त महाराष्ट्र समितीला मिळाल्या. ओके, आणि यामध्ये काय झालं होतं तर संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेसचा बऱ्यापैकी स्वतः नेहरू फक्त काहीतरी 800 मतांना निवडून यशवंतराव चव्हाण 800 मतांना निवडून आले होते. यशवंतराव चव्हाण हे कुठल्या पक्षाचे तर काँग्रेस. म्हणजे ते तत्कालीन मुख्यमंत्री होते त्या राज्याचे. ते स्वतः 800 मतांना फक्त निवडून आले होते. म्हणजे विचार करा काँग्रेसच्या विरोधात किती आक्रोश होता जनतेमध्ये. क्लिअर. आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला काय मिळाल्या? मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या. आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला जागा मिळाल्यामुळं पंडित नेहरूंना कुठेतरी चुकल्यासारखं वाटायला लागलं की काँग्रेसचा पराभव झाला, आपण द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करून कुठेतरी चूक केली असं त्यांना वाटायला लागलं. मग पुढं हळूहळू या संयुक्त महाराष्ट्र समितीला वेगळं वळण बघितलं. फक्त जागा लक्षात घ्या, जागा लक्षात घ्या. ओके, जागा बघा कुठल्या आहेत तर लोकसभा. ओके, लोकसभेमध्ये 44 पैकी 21. ओके, लोकसभेमध्ये किती म्हणतोय मी? 44 पैकी 21 जागा. आणि विधानसभेमध्ये 264 पैकी 135 जागा मिळाल्या कोणाला? काँग्रेसला.
आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला त्यांचे पैसे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीला 23 मिळाल्या आणि काँग्रेसला किती 21 मिळाल्या. ओके, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीला 2 जास्तच मिळाल्या आणि इथं यांना 135 मिळाल्या, कोणाला काँग्रेसला. संयुक्त महाराष्ट्र समितीला 129 मिळाल्या, म्हणजे जवळजवळ काँग्रेसला टक्करच दिली होती. लोकसभेत तर 2 जागा जास्तच होत्या आणि विधानसभेमध्ये थोड्या जागा कमी होत्या. कोणाला तर संयुक्त महाराष्ट्र समितीला. मग मला सांगा, नेहरूंना थोडंसं वाटायला लागलं की आपण हे द्विभाषिक राज्य तयार करून थोडस काहीतरी गफलत केली, कारण काँग्रेसला काय होतंय तिथे यशच मिळत नाही. आता काँग्रेसला यश मिळत नाहीये म्हणल्यावरती मग पुढं अजून तरी 4 वर्ष लागलीच मित्रांनो. क्लिअर. ही निवडणुकीने काँग्रेसचं डोळ निवडणुकीने, कारण निवडणुकीमध्ये काय झालं, बऱ्यापैकी काँग्रेसचा काय झाला पराभव झाला आणि विजय कोणाचा झाला तर संयुक्त महाराष्ट्र समिती. विजय कोणाचा झाला संयुक्त महाराष्ट्र समितीचा. ओके, लक्षात घ्या. स्थापना कधी झाली होती संयुक्त महाराष्ट्र समिती त्या पक्षाची 1956ला. 1956ला का तर 1956च्याच आणि 57च्या विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी. ही गोष्ट महत्वाची आहे. या दोन्हीमध्ये काँग्रेसचा आणि शेवटी काय झालं की थोडक्यात बहुमत होतं. काँग्रेसनं काय केलं, थोडक्यात बहुमत मिळालं थोडक्यात, आणि काँग्रेस अल्प मतामध्ये अस्तित्वात आलं तिथं या नवीन झालेल्या द्विभाषिक राज्यामध्ये. आणि याचे मुख्यमंत्री परत यशवंतराव चव्हाणच झाले. पण हे सरकार मी म्हणेल की खूप अनिश्चिततेचं सरकार होतं, कारण संयुक्त महाराष्ट्र समितीला पण भरपूर जागा मिळाल्या होत्या आणि ह्या निवडणुकीने काँग्रेसचं डोळं उघडलं की आपण द्विभाषिक राज्याची निर्मिती करून काहीतरी चूक केली आहे. पुढे काय झालं बघा, काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळाले. मी तुम्हाला सांगितलं की काँग्रेसला काठावरचं बहुमत मिळालं होतं. जिथं काँग्रेस खूप साऱ्या मताने निवडून येत होती महाराष्ट्रात, यशवंतराव चव्हाणांसारखा नेता काँग्रेसचा होता. स्वतः मी सांगितलं तुम्हाला, यशवंतराव फक्त 800 मतांना निवडून आले होते. मग एवढा मोठा जर पराभव पदरात पडत असेल तर कुठेतरी आपली नीतिमत्ता चुकते किंवा आपलं कुठेतरी मी म्हणेल की नियोजन चुकतं असं नेहरूंना वाटायला लागलं. मग पुढे काय झालं की जो पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण, मुंबई या शहरामध्ये काँग्रेसला पूर्ण अपयश आलं होतं. ओके, या उलट संयुक्त महाराष्ट्र समितीला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. मग झालं काय की 3 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता पंडित नेहरू आले होते. तर त्यांच्या मार्गामध्ये जवळजवळ म्हणजे तुम्हाला इमेज दाखवतो. 1957 मध्ये काय झालं, जस्ट अ मिनिट, कारण लेक्चरच्या आधी आपण सगळं नियोजन तयार करत असतो, तुम्हाला काय गोष्टी दाखवायच्या असतात काय नाही. तर काय झालं होतं, ही इमेज आहे 1957ची. खालचे नाव लक्षात घेऊ नका, एक मिनिट, एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके, हे आहे 1957ची इमेज. हे आहेत यशवंतराव चव्हाण, हे आहेत पंडित नेहरू. ओके, सॉरी, हे इथे यशवंतराव चव्हाण, सॉरी, आणि हे आहेत पंडित नेहरू. ओके, आणि ही इमेज आहे 1957ची, ज्यावेळेस प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार. मग ह्या प्रतापगडावरती हे जात असताना नेहरू वाटत खूप सारी लोक अशी उभा होती आणि जी मागणी करत होती काय की स्वतंत्र महाराष्ट्र झाला पाहिजे, स्वतंत्र महाराष्ट्र झाला पाहिजे, स्वतंत्र महाराष्ट्र झाला पाहिजे, अशाच्या घोषणा वाटेमध्ये. पंडित नेहरूंना वाटेमध्ये ही सगळी लोक दिसली काय की आपण महाराष्ट्रात आले. ओके, 56च्या निवडणूक झाल्या. 57 मध्ये प्रतापगड येथे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी नेहरू आले होते. ही त्यावेळेची इमेज आहे. आणि वाटेमध्ये काय झालं, मग लोकांनी खूप सारी घोषणा दिल्या की आम्हाला आमचा वेगळा पाहिजे महाराष्ट्र, असा तसा वगैरे. मग वाटेमध्ये पंडित नेहरूंना दिसलं की खूपच विरोध होतोय या गोष्टीचा, की आपण द्विभाषिक राज्य तयार केले पण इथल्या लोकांना ते मान्य नाही. मग लोकशाही मूल्यावर निष्ठा असलेल्या पंडित नेहरू यांना मराठी लोकांच्या तीव्र भावनेची दखल घेणं भाग पडलं. द्विभाषिक प्रयोग अयशस्वी होत झालेला आहे हे कटू सत्य केंद्रीय मंत्रिमंडळाला पटवून देण्यात यशवंतराव चव्हाण यांना यश आलं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते या मुंबई राज्याचे द्विभाषिक, तर ते पण म्हणायचे की एवढं कमी यश मिळाले आपल्याला निवडणुकीत काँग्रेसला, कुठंतरी आपण चुकलोय. मग हे सगळं पटवून देण्यात यश मिळालं यशवंतराव चव्हाणांना. आणि मग काय झालं की थोडस नेहरू त्या फ्लो मध्ये यायला लागले की आता केली पाहिजे महाराष्ट्राची निर्मिती वगैरे वगैरे. मग संयुक्त महाराष्ट्र समिती होती, विरोधक सका पाटील जे होते, यांनीही पंडित नेहरूंना याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली. विनोबा भावे असतील, जयप्रकाश नारायण असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरूंना दबाव वाढवला त्यांच्यावरती की तुम्ही करा, महाराष्ट्राची निर्मिती करा वगैरे. मग तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधी यांनी याबाबत फेरविचार झालाच पाहिजे असा आग्रह धरला. मुळात पंडित नेहरूंची मुलगी इंदिरा गांधी पण
नेहरूंनाही सांगत होते की करा महाराष्ट्राची निर्मिती. म्हणजे तुमच्या लक्षात येते का मोठे मोठे नेते, राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी स्वतः, त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, हे यशवंतराव चव्हाण स्वतः, सगळे पंडित नेहरूंना सांगत होते की करा एकदाची काय ती महाराष्ट्राची निर्मिती. मग त्या सगळ्या लढ्याला यश आलं मित्रांनो. आणि 4 डिसेंबर 1959 रोजी द्विभाषिक राज्याचे विभाजन करण्याचा ठराव केला गेला आणि संसदेत हा ठराव मंजूर झाला आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली आणि त्याचे पहिले मुख्यमंत्री करण्यात आलं कोणाला, तर यशवंतराव चव्हाणांना. म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक राज्याचे पण मुख्यमंत्री होते आणि नवीन महाराष्ट्र झाला त्याचे पण मुख्यमंत्री होते. आणि मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, तर ते होते मुंबई प्रांताचे बाळासाहेब खैरे. या गोष्टी आता तुम्ही बघितल्या. पण मला सांगा की मुंबई कोणाच्यात समाविष्ट केली 1 मे 1960 ला? महाराष्ट्रामध्ये. मुंबई कुठे केली? महाराष्ट्रामध्ये. आता गुजरातची राजधानी कोण? गुजरातची राजधानी कोण? मला सांगा. मुंबईकडे पैसा जास्त, ओके, मुंबईकडे आर्थिक गोष्टी सगळ्यात जास्त, पण गुजरातमध्ये कडे तेवढ्या गोष्टी नाहीयेत. म्हणून झालं काय की ज्या वेळेस महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली त्यावेळेस काही अटी ठेवण्यात आल्या. लक्षात घ्या मी काय म्हणतो. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली त्यावेळेस काही अटी ठेवण्यात आल्या. त्या म्हणजे काय की बघा, मी थोडेसे हे स्क्रीनशॉट मारला तुम्ही. आता जे काय मी लिहून देतोय ना त्याचे पण स्क्रीनशॉट मारा मित्रांनो. बघा काय सांगितलं की महाराष्ट्राने जस्ट अ मिनिट, महाराष्ट्राने, ओके, गुजरातला, महाराष्ट्राने, एकच मिनिट, महाराष्ट्राने गुजरातला काय द्यायचे? राजधानीसाठी 10 कोटी रुपये द्यायचे. महाराष्ट्राने गुजरातला राजधानीसाठी किती रुपये द्यायचे? 10 कोटी रुपये द्यायचे असं सांगितलं. क्लिअर? त्याच्यानंतर काय सांगितलं की गुजरात पहिली 6 वर्ष गुजरातला जे काय तोटा होईल काम राज्यकारभार चालू असताना, तर 6 वर्ष हा होणारा तोटा तो कोणी महाराष्ट्रानं पूर्ण करायचा, महाराष्ट्रानं भरून काढायचा असं सांगितलं. ओके, म्हणजे 6 वर्ष, पहिली 6 वर्ष, कारण गुजरात तेवढं आर्थिकदृष्ट्या प्रबल नव्हतं, कारण मुंबई हे महाराष्ट्रात आलं होतं. त्याच्यामुळे काय सांगितलं की पहिलं तर राजधानी उभं करण्यासाठी 10 कोटी रुपये द्यायचे महाराष्ट्राने कुणाला? गुजरातला. दुसरी गोष्ट काय, तर पहिली 6 वर्ष काय, जो काय तोटा होईल गुजरातला राज्यकारभार करत असताना तो सगळा तोटा महाराष्ट्र भरून काढेल पहिली 6 वर्ष. ओके, तुम्ही ते लिहून घेतलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल. मग जो महाराष्ट्र तयार झाला 1 मे 1960 ला मित्रांनो, 1 मे 1960 ला जो महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग, तर थोडासा भूगोल शिकवतो तुम्हाला. ओके, बघा मी पॉलिटी पण थोडं घेतलं, आता भूगोल थोडं घेतो. 4 प्रशासकीय विभाग तयार करण्यात आले आणि महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते मित्रांनो. लक्षात घ्या, हे पण खूप महत्वाचं आहे. ज्या वेळेस अस्तित्वात आला महाराष्ट्र त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते, सध्या 6 आहेत. ओके, आणि 26 जिल्हे होते, आता 36 जिल्हे. ओके, म्हणजे 10 जिल्हे एक्स्ट्रा आहेत सध्या. ते कधी कधी झाले हा भूगोलाचा विषय, तो तुम्हाला पाठ पाहिजे, तो नंतरचा मुद्दा. पण लक्षात आली गोष्टी काय की महाराष्ट्र ज्यावेळेस निर्माण झाला त्याच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे तयार झाले. किती? 4 प्रशासकीय विभाग आणि 26 जिल्हे. थोडंसं मी तुम्हाला हे स्क्रीनशॉट मारलं होतं. 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते आणि 26 जिल्हे होते. मी थोडंसं डीप मध्ये तुम्हाला सांगतो की 4 प्रशासकीय विभाग कुठले होते. तर थोडंसं मी माझ्या पद्धतीने शिकवतो. पद्धत म्हणजे एक चांगली पद्धत, म्हणजे लक्षात राहील. पहिला मी लिहितो औरंगाबाद, हा एक प्रशासकीय विभाग होता. दुसरा होता पुणे, तिसरा होता कोकण आणि चौथा होता नागपूर. हे 4 प्रशासकीय विभाग स्थापन करण्यात आले. ओके, एक मिनिट. चला, किती? औरंगाबाद, पुणे, कोकण आणि नागपूर. औरंगाबाद मध्ये त्यावेळेस 5 जिल्हे होते, पुण्यामध्ये 6 होते, कोकणात 7 होते आणि नागपूरमध्ये 8 होते. म्हणून मी या सिक्वेन्सनं लिहिलं. क्लिअर? की परीक्षेत जर प्रश्न आला की महाराष्ट्र ज्यावेळेस अस्तित्वात आला त्यावेळेस सगळ्यात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात होते? नागपूरमध्ये 8 होते. सध्या कोणत्या प्रशासकीय विभागात सगळ्यात जास्त? औरंगाबादमध्ये 8 आहेत. पण जर प्रश्न असा विचारला की महाराष्ट्र अस्तित्वात आला त्याच्या वेळेस सगळ्यात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात होते, तर ते नागपूरमध्ये होते 8. आणि सिक्वेन्स लावा तर 5 औरंगाबाद, पुणे 6, 7 कोकण, 8 नागपूर, 5, 6, 7, 8 बेरीज करा 26 येईल. ओके, असे 26 जिल्हे आणि असा महाराष्ट्र तयार झाला. कधी? 1 मे 1960 ला.
क्लिअर क्लिअर झालं सगळं. औरंगाबाद परत एकदा लिहून घ्या. औरंगाबाद मध्ये 5, त्याच्यानंतर पुण्यामध्ये किती 6, क्लिअर. आणि त्याच्यानंतर कुठलं कोकणामध्ये 7 आणि नागपूरमध्ये किती 8, क्लिअर. म्हणजे असे 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आले. आणि ते कधी आले अस्तित्वात, तर 1 मे 1960 ला. आता काही वाक्य तुम्हाला मला सांगायचे, काही वाक्य. ओके, जस्ट मिनिट. हा एक प्रश्न आहे आयोगाला आलेला. हा काय तुम्हाला सोडवायला लावणार नाही मी, पण जस्ट तुमच्या पुढे आणलेला आहे. दिस इज अ क्वेश्चन की मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईपर्यंत कुणी कुणी काय काय म्हणलं होतं, कुणी कुणी काय काय म्हणलं होतं. तर याच्यामध्ये बघा असं आहेत की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील, शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील असं कोण म्हणलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य व चंद्र तारे आकाशात चमकत आहेत. त्याच्यानंतर मुंबई नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधातली वाक्य. तर हे कोण कोण काय काय म्हणलं होतं हे एकदा लक्षात घ्या. ह्याचं उत्तर आहे आन्सर नंबर 3. मी सांगतो मग. आता लक्षात घ्या, हे जे वाक्य आहे कुठलं, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील, हे वाक्य आहे शंकरराव देव यांचं. ओके, वाक्य कुणाचं आहे, शंकरराव देव. लक्षात घ्या, हे वाक्य तुम्ही परत लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर महाराष्ट्र मुंबईला मिळणार नाही जोपर्यंत सूर्य चंद्र आणि तारे आहेत, असं वाक्य आहे सका पाटील. ओके, सका पाटील यांचं. आणि मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे, हे वाक्य आहे मोरारजी देसाई. मोरारजी देसाई. लक्षात घ्या, हे स्क्रीनशॉट मारून ठेवा. कुणाचं कुठलं वाक्य आहे स्क्रीनशॉट मारायच्या आधी हे ऑप्शन नंबर 3 ह्याचा आन्सर बरोबर आहे. ओके, ऑप्शन नंबर 3. जस्ट अ मिनिट. हे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील, शंकरराव देव. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत, असं कोण म्हणलं होतं, सका पाटील. सका पाटील. आणि मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाही जोपर्यंत काँग्रेस आहे, असं म्हणलं होतं कोण, मोरारजी देसाई. ओके, हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. कुणाचं वाक्य काय विचारू शकतात. क्लिअर. आणि अजून एक वाक्य, ह्याचा स्क्रीनशॉट मारला घ्यायचा. ही 3 नावं लक्षात घ्या. ही 3 वाक्य कुणाचे आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. क्लिअर. हे लिहून घेतलं तुम्ही सगळ्यांनी. चला, आता अजून एक वाक्य आहे, ते सका पाटलांचंच आहे. वेगळ्या पुस्तकात वेगवेगळे दिले. ओके, ह्याचा स्क्रीनशॉट मारला असेल. अजून एक वाक्य आहे बघा, मी लिहितो की असं वाक्य आहे बघा, हो चलो, काय वाक्य आहे, वाक्य काय, पुढील 5000 वर्षात मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. ओके, हे पण वाक्य कुणाचं आहे, सका पाटलांचं. हे पण वाक्य कुणाचं आहे, सका पाटलांचं. ओके, सका पाटील. लक्षात घ्या, ही वाक्य महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या लोकांनी म्हणलेली आहेत महाराष्ट्राच्या विरोधात. आणि हे वाक्य कोणाचं आहे वगैरे असं परीक्षेमध्ये विचारू शकतील. सो हे पण वाक्य काय करा, तुम्ही तुमच्या स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्या जवळ ठेवा. क्लिअर. आता काय फॅक्च्युअल डाटा मला तुम्हाला सांगायचं. फॅक्च्युअल डाटा तो म्हणजे कसा, की मी तुम्हाला सांगितलं होतं की संयुक्त महाराष्ट्र समिती, काय सांगितलं होतं, संयुक्त महाराष्ट्र समिती जी आहे त्या संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली होती, 1956 ला. क्लिअर. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली होती, 1956 ला. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर ते होते श्रीपाद अमृत डांगे. आणि 3च निवडणूक लढवल्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं होतं. आता पुढं अजून एक काय, की ज्या वेळेस हा सगळं होत होतं संयुक्त महाराष्ट्र समितीनं, संयुक्त महाराष्ट्र समितीचा खूप मोठा वाटा आहे महाराष्ट्राला अस्तित्व देण्यात. संयुक्त महाराष्ट्र समिती लक्षात घ्या, ही खूप मोठी महत्वाची आहे. ओके, कधी स्थापन झाली ती 1956 ला. ओके, त्याचे पहिले अध्यक्ष कोण सांगितलं मी तुम्हाला, पहिले अध्यक्ष होते कोण, श्रीपाद अमृत डांगे.
हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. आणि सरचिटणीस किंवा चिटणीस म्हणेल, याचे चिटणीस कोण होते, तर ह्या संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते होते S.M. जोशी. S.M. जोशी, हे पण लक्षात घ्या. S.M. जोशी हे होते त्याचे चिटणीस. संयुक्त महाराष्ट्र समिती लक्षात घ्या 1956 ला स्थापन झालेली. काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या आणि चांगलं यश मिळवलं होतं. मग तिथं कळालं खरं की काय, काँग्रेसची डाळ शिजत नाहीये, वेगळी काहीतरी गोष्टी मांडल्या पाहिजेत. आणि पुढे जाऊन काय मिळालं, आपल्या महाराष्ट्राला वेगळं अस्तित्व मिळालं. क्लिअर झाल्या गोष्टी. ओके, चलो अजून एक काही फॅक्च्युअल गोष्ट तुम्हाला मला सांगायची, लक्षात घ्या नीट. चलो हे लिहून घेतलं. चला, तर स्त्रियांचा सुद्धा सहभाग होता. स्त्रियांचा संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये स्त्रियांचा पण सहभाग होता. लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्त्रियांनी आंदोलन केली होती. सगळ्यात पहिल्यांदा घेईल मुंबईमध्ये. ओके, मुंबईमध्ये ज्या स्त्रियांनी आंदोलन केलं होतं, जोड्या लावायला प्रश्न येईल संयुक्त महाराष्ट्रासाठी. त्या स्त्रियांची नावं आहेत सुमतीबाई गोरे. मुंबईमध्ये सुमतीबाई गोरे आणि दुसरे आहेत यांच्या बरोबरच गोदाबाई परुळेकर आणि सुमतीबाई गोरे यांनी मुंबईमध्ये. ओके, कोल्हापुरात विमलताई बागल यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन केलं होतं. विमलताई बागल कुठं, कोल्हापुरात. जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. आणि पुण्यामध्ये अंबिका दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन झाली होती. अंबिका दांडेकर. ओके, इथं लक्षात घ्या नावं नीट. परत सांगतो मी, स्त्रियांचा सहभाग संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये तर मुंबईमध्ये सुमतीबाई गोरे आणि गोदावरी परुळेकर, कोल्हापूरमध्ये विमलताई बागल आणि पुण्यामध्ये अंबिकाताई दांडेकर यांचा सहभाग या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये होत्या. जोड्या लावायला हा प्रश्न विचारू शकतात, सो नीट नोट डाऊन करून घ्या. ओके, क्लिअर. आता लास्ट बट नॉट द लिस्ट एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की या सगळ्या हे स्क्रीनशॉट मारून घेतला तुम्ही, पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, घेतला असेल एव्हाना, कारण तुम्ही खूप हुशार आणि काय म्हणतात त्याला, हुशारच नको लिहिता नको, चला हुशारच विद्यार्थी आहात तुम्ही, स्क्रीनशॉट मारून घेतला असेल. आता संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस लढा चालला होता त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र नावाचं एक साप्ताहिक चालवलं होतं, ज्याच्यात संयुक्त महाराष्ट्र लढ्याची बातमी दिली जायची. संयुक्त महाराष्ट्र नावाचं एक साप्ताहिक चालवलं जायचं. साप्ताहिक कोणी काढलं होतं हा प्रश्न विचारू शकतात. संयुक्त महाराष्ट्र नावाचं साप्ताहिक कोणी काढलं होतं, तर त्यांचं नाव आहे व्ही डी देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्र नावाचं साप्ताहिक काढलं होतं. हे पण लिहून घ्या. असे छोटे छोटे पॉइंट आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, परीक्षेमध्ये विचारू शकतात. आणि ही संयुक्त महाराष्ट्र समिती जी स्थापन झाली होती ना, संयुक्त महाराष्ट्र समिती मी तुम्हाला सांगितलं 1956 ला, लिहून घेतलं असेल तुम्ही. संयुक्त महाराष्ट्र समिती 1956 ला, त्याच्यामध्ये छोटे छोटे अशा 11 पक्ष एकत्र आले होते. 11 पक्ष लक्षात घ्या. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये 11 पक्ष एकत्र आले होते. ही पण गोष्ट लक्षात घ्या. छोटे छोटे कोणाविरुद्ध निवडणुका लढवण्यासाठी, काँग्रेस विरुद्ध. मेक पॉइंट. ओके, काँग्रेस विरुद्ध निवडणुका लढवण्यासाठी हे महत्वाचं होती गोष्ट. क्लिअर, लिहून घेताय ना सगळी व्यवस्थित, कारण हे आज मला तुम्हाला खूप मोठं पॉइंट मी तुम्हाला शिकवलाय विथ ऑल द इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला दिले. तुम्हाला परत एकदा पीपीटी ओपन करायला पाहिजे का स्क्रीनशॉट मारून घेण्यासाठी? पाहिजे असेल तर सांगा मला. पीपीटी पाहिजे का तुम्हाला? परत ओपन करू का परत एकदा स्क्रीनशॉट मारून घ्यायला? का घेतलेत सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून? पीपीटी हवी आहे का? घेतलेत का? ओके ओके, चलो गुड. कारण पीपीटी आवश्यक आहे अच्छा, महत्वाच्या. क्लिअर? ओके, चलो. काय क्वेश्चन्स? एनी प्रॉब्लेम, एनी क्वेश्चन्स अबाउट टुडेज लेक्चर?
व्यवस्थित लिहून घेतलंय तुम्ही? एक फक्त समरी करतो मी, लगेच समरी करतो. ओके, समरी केल्यानंतर प्रश्न घेऊयात आपण. समरी करतो म्हणजे काय की आपण कसं कसं काय काय बघितलं गेलो त्याची मी एकदा समरी करतो. लास्ट पीपीटी हवे? ओके, चलो, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे आपलं लेक्चर हे लोकशाहीला धरून आहे मित्रांनो. लोकशाहीला म्हणजे काय की कुणाला काय पाहिजे. ओके, चलो, दिस इज फर्स्ट स्लाइड. परत एकदा कोणाला घ्यायची असेल स्क्रीनशॉट मारून तर घ्या. दिस इज फर्स्ट. ओके, सेकंड. Okay, this is third. Okay, fourth. Fifth. Sixth. Seventh. Okay, 7 number slide. 8th. This is 9. 10. 11. Okay, and last 12. 12 पेजेस आहेत आपले. 12. तुम्हाला सांग का, एवढे नोट्स तुम्हाला एखाद्या पुस्तकात पण नाहीत भेटणार. कारण मी आहे ना खूप काय म्हणेल की वेगवेगळ्या सोर्सेस मधून घेतलंय तुमच्यासाठी. गाठाळ आहे, त्याच्यानंतर 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे, कटारे सरांचं पुस्तक आहे, तात्यांचा ठोकळा. हे सगळीकडनं थोडं 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 उचलून आणलंय तुमच्यापर्यंत. तुम्हाला एका पुस्तकात नाही सापडणार आहे कुठं, खरं सांगतो. खूप इम्पॉर्टन्स येते नोट्स आपल्या. ओके, लास्ट पीपीटी मीन्स व्हॉट? कुठल्या लास्ट पीपीटी बिराजदार? हे दिस इज लास्ट स्लाइड. लास्ट पीपीटी कोणत्या पाहिजे? कारण ते ह्याचे पाहिजे का? ओके ओके ओके, आय गॉट टू युअर पॉइंट. घेतले? ओके, ह्याची पण एकदा इमेज स्क्रीनशॉट मारून घ्या. हे पण महत्वाचं आहे. हे पण 107 होतात मी, पहिले कोण, दुसरे 107वे कोण, हे पण घ्या. ओके, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. क्लिअर? ओके, चलो, लेट्स टेक रिव्हिजन घेऊयात थोडंसं आणि मग आपण इथं आजचं लेक्चर आपलं थांबूयात. बघा, सुरुवात करू डायरेक्ट मुद्द्यापासून. काय की दार कमिशन येणार होतं. ओके, स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये काय झालं होतं की 4 प्रकारात, ABCD प्रकार, स्वातंत्र्य झाल्यानंतर ABCD प्रकारामध्ये 4 प्रकारची राज्य गट केले होते. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर दार कमिशन येणार होतं. पण दार कमिशन साठी अकोला करार झाला. अकोला करारामध्ये आपण सांगितलं की वेगवेगळं असावं, सगळं न्यायमंडळ वेगळं असावं, त्याच्यानंतर मंत्रिमंडळ वेगळं असावं, प्रत्येकाचं एकच गव्हर्नर असावं, असं वगैरे अकोला करारामध्ये सांगितलं. म्हणजे अकोला करार सुरुवातीला झाला. त्याच्यानंतर दार कमिशन आलं आणि दार कमिशननं काय सांगितलं की आम्ही सध्या रेडी नाही वेगवेगळ्या भाषावरती वेगवेगळं राज्य तयार करायचा. त्याच्यामुळे दार कमिशनचं एवढं लोकांनी काय केलं, विरोध केला की मग स्वतः नेहरूंना एक समिती स्थापन करायला लागली. म्हणून जेव्हीपी समिती आली 1948ला दार कमिशन. पण नेहरूंनी पण तेच केलं की भाषेवर अजिबात नाही राज्य मिळणार असं सांगितलं. पण त्याच्यानंतर काय झालं की पोट्टाभी श्रीरामल्लू यांनी काय केलं की त्यांचं निधन झालं आंदोलन करत असताना. मग आंध्र प्रदेशची निर्मिती झाली 1953ला. मग काय झालं की 1953ला जशी आंध्रची निर्मिती झाली तशी महाराष्ट्राची होऊ शकते म्हणून अकोला करार झाला 53ला. क्लिअर? की महाराष्ट्रामध्ये सगळं काय काय झालं पाहिजे म्हणून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातली ही सगळी लोक एकत्र आली. अकोला करार झाला 1953ला. आणि त्याच वर्षी काय आलं की राज्य पुनर्रचना आयोग आला 1953. क्लिअर? आणि राज्य पुनर्रचना आयोगाने काय केलं की द्विभाषिक राज्य तयार होईल असं तसं सांगितलं. म्हणजे काय की मुंबई वेगळी राहील, त्याच्यानंतर सांगितलं की केंद्रशासित प्रदेशासारखं मुंबई राहील, त्याच्यानंतर गुजरात, मराठवाडा हे द्विभाषिक राज्य एकत्र, सॉरी, फजल अली कमिशन किंवा काय सांगितलं राज्य पुनर्रचना आयोगानं की विदर्भ वेगळं आणि ही 3 राज्य असं त्यांनी काय म्हणला, प्रस्ताव मांडला. पण राज्य पुनर्रचना आयोगाचा विरोध झाला म्हणून 3 राज्याचा प्रस्ताव आणला काँग्रेस कमिटीनं आणि 3 राज्यात प्रस्ताव काँग्रेस कमिटी त्याचाही विरोध केला म्हणून पंडित नेहरूंनी परत 3 राज्याचा आणला प्रस्ताव 1956ला.
आणि त्याच्यानंतर मग काय झालं, 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली. आणि द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली आणि त्याचा एवढा विरोध झाला की परत 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा एक सिक्वेन्स तुमचा लक्षात असू द्या, सिक्वेन्स क्लिअर. कारण सिक्वेन्स विचारू शकतात, पुढील गोष्टी घटनाक्रमाने लावा. त्याच्यामध्ये असेल मग नागपूर करार, अकोला करार, द्विभाषिक राज्याची निर्मिती आणि फाझल अली कमिशन. मग अशा गोष्टी क्रमाने लावू शकतात. सो आपण क्रमाने लिहून दिले काय 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 झालं ते तुमच्या सगळं लक्षात असेल. सो आजच्या संयुक्त महाराष्ट्राच्या मध्ये आपल्या खूप महत्वाच्या नोट्स आहेत तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या मित्रांनो. तर याच्यामध्ये जर काय तुम्हाला अडचणी असतील किंवा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील आजच्या लेक्चरमध्ये, तर बी फ्रँक काय करा, मला तुम्ही क्वेश्चन विचारा इथं. क्लिअर. आजच्या या लेक्चरमध्ये उद्याचं आपलं मित्रांनो शेवटचं लेक्चर असणार आहे, उद्याचं शनिवारचं. सो उद्या आपण इतिहासाबाबतीतल्या सगळ्या स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. उद्या मी थोडंसं शिकवेल कमी, 1 तास शिकवेल आणि 1 तास तुम्हाला इतिहासाला कसं सामोरं जायचं परीक्षेमध्ये हे अजून एकदा तुम्हाला लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला काय करेल, अजून एकदा रिवाइज करून देईल. आपलं हे मला वाटतं 1 तारखेपासून मित्रांनो सेशन चाललेलं आहे आणि आज किती तारीख आहे, 24 तारीख आहे. 24 तारखेमधले जवळजवळ किती 2 रविवार गेले, 2-3, तर एक 20-21 दिवस आपण कंटिन्यू मला वाटतं लेक्चर आपलं केलेलं आहे. क्लिअर. त्याच्यामध्ये आपण कुठंही थोडंसं टेक्निकल वगैरे गोष्टी आल्या, पण तुमचं शेड्यूल न डिस्टर्ब करता आपण हे लेक्चर व्यवस्थितमध्ये गेले काही दिवस 20-21 दिवस इतक्या मेहनतीनं तुम्ही करत आहात. सो मला तर तुमच्या कष्टांना अप्रिशिएट करू वाटतं. सगळं जग थांबलं असताना तुम्ही चक्क दुपारच्या 3 वाजता माझी एवढी बडबड ऐकताय. ओके. तर तुमचं एक कौतुक तेवढंच आहे. तर काही आजच्या लेक्चरमध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. काय प्रॉब्लेम वगैरे काही समजलं नाही किंवा काय व्यवस्थित तो तुम्हाला कळालेला आहे सगळ्या गोष्टी, नोट्स वगैरे क्लिअर. उद्या आपण स्ट्रॅटेजी बघूया. ओके. प्रश्न 2 ऑप्शन मध्ये कसा निवडावा प्रश्न किंवा परीक्षेमध्ये ऑप्शन कसे निवडावेत, एलिमिनेशन मेथड वगैरे काय, इतिहासाच्या बाबतीतल्या महत्वाच्या गोष्टी आपण उद्या शिकूया. थोडासा एक पॉइंट मला शिकवायचा होता, तो एक शिकूया. तर आजच्या मध्ये कुणाचं काय अडचण, कुणाला काय येस नो वगैरे काय समजलं का? ओके. संयुक्त महाराष्ट्र आज मी तुम्हाला खूप नोट्स व्यवस्थित इतक्या बारकाईने नोट्स काढून दिलेत मित्रांनो की तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येतील, क्लिअरली लक्षात येतील, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. ओके. समजलं. ओके. ओके. थँक्यू. चलो. तुम्हाला सोमवारपासून ओके. थँक्यू. सोमवारपासून तुमचं वेगळं शेड्यूल चालू होईल. आय थिंक तुमचे एफटीचे क्लासेस चालू होतात, रिझनिंग आणि एफटीचे. बोंद्रे सरांचे लेक्चर तुमचे चालू होतील सोमवारपासून. ओके. सो दिस इज तुमच्या ह्या ऑनलाईन बॅच जी आहे, जगातील पहिली एमपीएससीची बॅच म्हणजे ऑनलाईन, ते ज्यांचं गिनीज बुकात काही दिवसानंतर नोंद होणार आहे. अशा ह्या बॅचचा पहिला सब्जेक्ट मी बऱ्यापैकी आणलाय कवर. आणि आपण अजून काही लेक्चर घेणार तुमच्यासाठी, रिव्हिजन लेक्चर मी घेणार आहे, नो डाऊट. असं काही समजू नका की आपले लेक्चर होणार नाही, रिव्हिजन लेक्चर घेणार आहे जस्ट. पण आधी एक महत्वाचा सिलेबस सगळ्यांचा कव्हर झाला की आपण रिव्हिजन लेक्चर पण घेऊया. ओके. आणि आपला टेलिग्राम आयडी आहे, तुम्ही कधीही ऑन ड्युटी 24 तास प्रश्न विचारू शकता, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. चला प्रश्न घेऊया का, काय अडचण आहेत कुणाची? 1-2 प्रश्न घ्यायचं म्हणतोय मी. घेऊया का प्रश्न, काय अडचण आहे कुणाची? काय घेऊयात प्रश्न? आर यू रेडी ऑल? ओके गुड. प्रश्न तुमचाही कॉन्फिडन्स मला लय आवडला. क्लिअर. प्रश्न तुम्ही घ्या म्हणता, प्रश्नाला भेट नाही तुम्ही, कारण मला तुमची ना प्रश्नांमधली भीती काढून टाकायची. मेन कसं असतं माहितीये का, मी जनरली गेली 2-2.5 वर्ष झालं शिकवतोय या क्षेत्रामध्ये आहे. थोडं मी स्वतःला इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला शिकवलं त्यावेळेस एवढा कॉन्फिडन्स नसायचा, हळूहळू कॉन्फिडन्स वाढत जाऊन शिकवायचा प्रयत्न होतोय, असं म्हणत नाही अप टू द मार्क मला शिकवता येते, पण एक प्रयत्न चाललाय. तर सुरुवातीला विद्यार्थी प्रश्नांना फेस करण्यासाठी खूप घाबरायचे, पण मला तुमच्या बॅचचं विशिष्ट हे वाटतंय की प्रश्न विचारा का म्हणले तुम्ही बिनधास्तपणे होणार नाही. ऍक्च्युअली हा डिफरन्स कसा आहे, समोर जर असताना तुम्ही तर म्हणला नसता मला कसं विचारा बरं प्रश्न. ते कसं आता ऑफलाईन आहे, मी तुम्हाला बघू शकत नाही, तुम्ही मला बघू शकत नाही, त्याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स चांगला आहे. पण हा कॉन्फिडन्स पुढे पण असावा, कुठं ज्यावेळेस फेस टू फेस कम्युनिकेशन होईल त्यावेळेस. डोंट वरी. माय क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन हाय माझा, मला जर ऑप्शन लिहू द्या, ऑप्शन. कारण तुम्ही इतके हे आहात की पटकन उत्तर देता लगेच.
चला मी प्रश्नच विचारत नाही, तुम्ही उत्तर द्या. चला बघू कुणाला प्रश्न कळला. द्या उत्तर. उत्तर द्या. चला बघू आज तुम्ही आहे का न प्रश्न कळताच उत्तर देऊ शकता. द्या उत्तर. काय म्हणलं? हो येतो, 2 मिनिटं. हा टेस्टिंग हा येतो. हा चलो. ओके. अरे प्रश्न असा आहे की महात्मा गांधी एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष होते काँग्रेसच्या. ते अधिवेशन कोणतं? महात्मा गांधी एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष होते काँग्रेसच्या. ते अधिवेशन कोणतं? 1924, 25, 23 का 22? बरं कुठं झालं होतं ते पण सांगा. ज्यांनी उत्तर बरोबर दिलंय त्यांनी कुठं झालं होतं ते पण सांगा. व्हेरी गुड नागेश. दीपाली. क्लियर. सो आन्सर इज व्हॉट? 1924 बेळगाव अधिवेशन. बेळगाव अधिवेशन. क्लियर. चला माझा पुढचा प्रश्न आहे. ऑप्शन थोडेसे मी जस्ट अ मिनिट. ओके. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन हेच आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? गुड. नाईस. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? माय क्वेश्चन टू यू इज. व्हेरी गुड पूनम, करण, छान. गुड गुड. छान दीपाली. 1923. क्लियर. ओके गुड. चलो एक डीप मध्ये प्रश्न विचारू का? डीप मध्ये नीट लक्ष द्या. प्रश्न मी लिहित नाही. 1 मिनिट. इथं लिहितो बेळगाव. हा इथं लिहितो कानपूर. इथं लिहितो दिल्ली आणि इथं लिहितो गया. पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये फेरवाद्यांचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला, त्याच्यामुळं चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी राजीनामे दिले? पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये फेरवाद्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार नाकारण्यात आला व तो ठराव मंजूर झाला नाही, त्याच्यामुळं चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी राजीनामे दिले? पुढीलपैकी कोणतं अधिवेशन ज्याच्यामध्ये फेरवाद्यांचं नाकारलं आणि त्यांनी राजीनामे दिले? मग पुढे गांधीजींनी त्याच्या पुढचं अधिवेशन बोलवलं. व्हेरी गुड दीपाली. थोडस विचार करा. अरे अरे बापरे, तुम्ही रिव्हिजन नाही का करत कार्यकर्त्यांनो? चलो आय विल टेल यू. 1922 मध्ये नाकारला ना, त्यांचा निवडणूक लढवायची नाही असं सांगितलं. मग 23 ला गांधीजींनी दिल्ली अधिवेशन बोलवलं आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी निवडणूक लढवायचं म्हणून सांगितलं. क्लिअर. आणि तिथंच त्यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. इथं परवानगी नाकारली आणि इथं परवानगी दिली. 22 ला नाकारली आणि 23 ला दिली. लक्षात ठेवा. क्लिअर क्लिअर. लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके नीट लक्षात ठेवा. चलो गाइज लास्ट क्वेश्चन फॉर यू. आय थिंक तुम्ही सगळे बरोबर उत्तर द्यायचं त्याचं. दिस इज लास्ट क्वेश्चन. बघा नीट उत्तर द्या. अजिबात चुकायचं नाही. चुकला तर एकाच्या कानात उडी टाक असं लहानपणी म्हणायचे. दिस इज नॉट पॉसिबल. चलो माझा हा प्रश्न आहे तुम्हाला की बघा नीट उत्तर द्या. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही चळवळी उभारल्या होत्या. बघा 1920 ची असहकार चळवळ, 1930 ची
सविनय कायदेभंगाची चळवळ, 1940 वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ आणि 1942 चले जाव चळवळ. तर पुढीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये नेतृत्व नव्हतं? पुढीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये नेतृत्वच नव्हतं, लोकांनी ती चळवळ पुढे नेली? 1920, 30, 40 का 42? नेतृत्व नव्हतं, लोकांनी ती चळवळ पुढे नेली. पुढीलपैकी कोणती चळवळ अशी होती की स्वतः लोकांनी ती पुढे नेली? 1920 ची, 1930 ची, 1940 ची, 1942 ची? गिव्ह मी युअर आन्सर प्लीज फास्ट. ओके, गुड गुड गुड. तर याचं उत्तर आहे 1942. कारण 1942च्या दिवशी सकाळीच 9 ऑगस्टला सगळ्या नेत्यांना काय केली होती? अटक केली होती. त्याच्यामुळं हे जे आहे ते नेतृत्वहीन चळवळ असं म्हणलं जातं. जनतेने स्वतः ती चळवळ हाती घेतली होती. करेक्ट, यू ऑल आर करेक्ट, यू ऑल आर व्हेरी सिन्सिअर, यू ऑल आर व्हेरी इंटेलिजंट. थँक्स फॉर लेक्चर. आजचं तुम्हाला समजलं असेल. उद्या आपलं शेवटचं लेक्चर असेल. क्लिअर? त्याच्यामध्ये तुम्ही उद्या काय तुम्हाला प्रॉब्लेम असतील अभ्यासाबद्दल ते विचारू शकता. उद्या जनरली आपण डिस्कशन थ्रू लेक्चर ठेवूया, जेणेकरून तुमचे प्रश्न इतिहासा संदर्भातले प्रश्न कसं सोडवायचे, स्ट्रॅटेजी कशा आखायची, नोट्स कशा काढायच्या, संदर्भ ग्रंथ कुठले वापरायचे, पुस्तकं कुठले वापरायची, काय तुमच्या इतिहासाबद्दलच्या ज्या काय अडचणी असतील त्या उद्या आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चला उद्या अगदी वेळेवर या. टायमिंग सगळ्यांनी कुणीही गैरहजर राहू नका. तो उद्या आपलं या सेशन मधलं शेवटचं लेक्चर आहे. ओके, चलो टेक केअर युअर सेल्फ, युअर फॅमिली. चलो बाय.